पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उडउड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा कै येते. सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध, सर्वांच्या मुखातला, सर्वांच्या पाठातला आणि बऱ्याच वेळेला ऐकून ऐकूनच पाठ झालेला असा हा प्रसिद्ध अभंग आहे. तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्याकडे चालू असणारा हा अधिक मासानिमित्तचा उत्सव आणि ज्ञानोबारायांच्या अभंगांवरची कीर्तनं हे या फडाचं वैशिष्ट्य मानायला हरकत नाही. इतरत्र आम्ही अभंग घेतो नाही असं नाही. माऊलींचे अभंग कीर्तनाला घेण्यामध्ये एक धाडस लागतं. ते साधा कोणी नवोदित कीर्तनकार करू शकत नाही. पण मी नवोदित असलो तरी मला धाडस करायला चौरे परिवारानं लावलाय, नाही तर मी हे केलं नसतं. मला काही ज्ञानोबारायांच्या अभंगाला हात घालायचा म्हणजे ताकद फार लागते महाराज, फार ताकद लागते, फार अभ्यास लागतो. बरं, ज्ञानेश्वर महाराजांची अभंग रचना ज्या पद्धतीनं ज्या छंदामधून व्यक्त झाली आहे तो छंद प्रत्येक अभंगामध्ये एकच असेल असं नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा विचार केला तर आपण अभंग छंदातले दीडकीचे, दुपटीचे, चौचरणी असं म्हणू शकतो. चौचरणी अभंगामध्ये प्रत्येक चरणामध्ये शब्दसंख्या तेवढीच असते. पण ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये असं होत नाही. ते कोणत्या पद्धतीनं, कोणत्या तालात, कोणत्या रागात कोणता अभंग रचून आपल्यासमोर ठेवतील हे आपल्याला सांगता येत नाही. पण या परंपरेचं वैशिष्ट्य हे आहे की इथं ज्ञानोबारायांच्या गाथ्याचंच भजन होतं. ज्ञानोबारायांच्या गाथ्यावरचं भजन अलौकिक परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या परंपरा आत्तापर्यंत टिकून राहिलेल्या आहेत, ज्या परंपरांचं सातत्य टिकून राहिलेलं आहे, त्या सातत्य टिकून राहण्यामध्ये संतांची कृपा ही त्याचबरोबरीनं ज्या घराण्यामध्ये ही परंपरा टिकली त्या घराण्यातल्या पूर्वपुरुषांनी सुद्धा ते टिकवण्याकरता आपल्या प्राणाचं मोल दिलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. भगवत कृपा तेवढीच महत्वाची आहे, संत कृपा तेवढीच महत्वाची आहे. पण या लोकांनी 3-3, 4-4, 10-10 पिढ्यापासून ह्याच्याकरता या परंपरेतल्या सगळ्या महात्म्यांना आपण वंदन केलं पाहिजे, त्यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. आणि त्यांच्या या प्राणाहुतीमुळे आजचा हा ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचा किंवा गाथ्याचा यज्ञ आजपर्यंत तो टिकून राहिलेला आहे. अभंग सगळ्यांच्या प्रसिद्धी आहेत, पाठात आहे, प्रसिद्ध अभंग आहे. आता आपल्याला, मला तर काय म्हणण्याची काही अंगच नाही महाराज. तुम्ही जोवर म्हणत राहाल तेवढं वेळ म्हणत राहाल, नाहीतर आम्हाला काय. बरं, हा अभंग ज्यांच्या मुखातून आपल्या कानावर पडला ती लता आहे. आम्ही बाभळीचं खोड सुद्धा नाही म्हणण्याच्या बाबतीमध्ये. आम्ही काय त्यात ते म्हणावं, त्या चालीत म्हणावं, आपला विषय नाही. पण तरी अभंग आम्हाला दिलाय आणि त्यामध्ये ज्ञानोबारायांच्या या विरहिणीचं चिंतन माझ्या मर्यादित वेळेमध्ये मी करतो. थोडीशी पण अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता म्हणून मला त्याची आवश्यकता आहे, उपयुक्तता आहे म्हणून करतो. हा विरहिणीच्या प्रकरणातला अभंग आहे. विरहिणीच्या प्रकरणातला जो अभंग ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या मुखामधून सिद्ध झाला. आपल्याकडचं कोणतंही वाङ्मय, कोणतंही साहित्य हे दोन भूमिकांमधून निर्माण केलं असेल ते जास्तीत जास्त अनुवादात्मक असतं, ते अनुभवात्मक नसतं. अनुवाद करणं वेगळं आणि अनुभव घेणं वेगळं, बरं का. अनुवाद करण्याकरता काही लागत नाही, दुसरं कुणीतरी आपल्याला सांगणारं असावं लागतं. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते त्यालाच न सांगता इतरांना सांगावं येत नाही. मी त्या लेखाचा अनुवाद केला असं म्हणता येतं. पण अनुवादामध्ये आणि अनुभवामध्ये हा फरक जरी असला तरी सुद्धा अनुवाद हा शेवटी परोक्ष असतो आणि अनुभव हा शेवटी अपरोक्ष असतो. अनुवादामध्ये परोक्षताच आहे, अप्रत्यक्षताच आहे. परंतु अनुभव, ज्ञानोबाराय गोपिकेच्या भूमिकेमधून हे बोलतात, हे आपल्याला सरळ सरळ कळण्यासारखं आहे. आता गोपिकेची भूमिका ही अनुभवानं येणं आणि गोपिकेची भूमिका ही अनुवादानं घेणं या दोन्हीमध्ये अंतर आहे. साम्य काय आहे ते मी आपल्याला सांगतो. अनुभव आणि ह्याच्या अनुवादामध्ये काय भेद आहे याचा पुष्कळ विचार करता येईल. पण साम्य जर बघायचं झालं तर अनुवाद करणारा पुरुष जरी असेल आणि ज्याचा अनुवाद करतो आहे ते स्त्री निर्मित असेल तरी तो पुरुष असून सुद्धा त्याला स्त्रीलिंगीच क्रियापद वापरावी लागतील. कारण का? कारण मूळ जो ग्रंथ आहे तो जर स्त्रीचा आहे आणि अनुवाद करणारा जर पुरुष आहे तर त्याला मी म्हणतो असं म्हणता येणार नाही. अनुवाद करताना मी म्हणते असंच त्याला करावं लागेल. पुरुष असूनही स्त्रीची भाषा ही अनुवादातही येते आणि पुरुष असून स्त्रीची भाषा ही अनुभवातही येते, बरं का. अनुवाद, अनुभव या दोन्हीमध्ये स्त्रीची भाषा बोलणं शक्य आहे. परंतु अनुभवामध्ये जी स्त्रीची भाषा बोलली जाते आणि अनुवादामध्ये जी स्त्रीची भाषा बोलली जाते त्याच्यात फरक इतका आहे की अनुवादामध्ये स्त्रीची भाषा बोलली गेली तरी त्या बोलणाऱ्याचं पुरुषत्व सुटत नसतं
आणि अनुभवात जेव्हा स्त्रीची भाषा बोलली जाते त्यावेळेला ज्ञानोबारायांसारख्यांच्या भूमिकेतून पुरुष रूपत्व सुटतं आणि केवळ स्त्रीचं गोपिकापण अंगी बांधलेलं राहतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून ही अनुवादाची भाषा नसून ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवाची भाषा आहे. गोपिकेला जो अनुभव तिच्या जीवनामध्ये भगवंताच्या चरणाच्या संबंधानं आला तोच अनुभव ज्ञानेश्वर महाराज इथं घेतात आणि तोच आपल्या समोर मांडतातही. हा अभंग विरहिणीच्या प्रकरणातला आहे. भगवान आणि भक्त या दोघांमधला विरह आणि त्या विरह संपावा याच्याकरता केलेली तळमळ ही या अभंगातून स्पष्ट होते. अधिक विस्तार करणार नाही. आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये विरह ही भक्तिशास्त्रातली भक्ताच्या जीवनातली फार उज्ज्वल अशी अवस्था आहे, फार मोठी अशी अवस्था आहे. हे लक्षात घ्या. आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये 3 संकल्पना वापरल्या जातात. एक आहे पूर्वराग, दुसरा आहे मिलन आणि तिसरा आहे विरह. तीन भूमिका आपल्याकडे भक्तिशास्त्रामध्ये मानल्या जातात. पूर्वराग म्हणजे काय? भगवान अजून भेटले नाहीत पण भगवान भेटावेत याच्याकरता जी आंतरिक तळमळ आहे, भगवान भेटावेत याच्याकरता अंतःकरणातून केले गेलेले प्रयत्न आहेत. भगवान नाही भेटले तर कदाचित आपला प्राणही जाईल की काय अशी भीती, इथपर्यंत तीव्र तळमळ अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होते भगवत भेटीची तेव्हा त्याला पूर्व राग असं म्हणतात. राग शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. पूर्व म्हणजे भगवत प्राप्तीच्या पूर्वी भगवंताच्या संबंधानं निर्माण झालेलं जे प्रेम असतं त्याला पूर्व राग असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ती तळमळ अंतःकरणात निर्माण झाली तरच भगवंताच्या प्राप्तीची शक्यता असते. ती तळमळ कशी असावी? तुकाराम महाराजांच्या भाषेत आपल्याला बोलता येईल. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी, मासोळी, जीवना वेगळे मासोळी. कैसा तो का तळमळी, कैसा तो का तळमळी, कैसा तो का तळमळे, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसा तुका तळमळ, कैसा तुका तळमळ, कैसा तुका तळमळी, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळी मासोळी, कैसा तुका तळमळे, कैसा तुका तळमळे, कैसा तुका तळमळे. जीवना वेगळी मासोळी, कैसा तुका तळमळे, कैसा तुका तळमळे, कैसा तुका तळमळे. तुकोबारायांचे प्रसिद्ध शब्द आहेत. तुकोबाराय बोलतात, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोने पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटवी केशवा, चुकली आमाय, बाळगुरु रूपाय, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी के. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. तुकोबाराय भगवंताच्या प्राप्तीकरता कशी तळमळ करतात? पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तडफड करतो पाण्याविना
त्या पद्धतीनं आपणही पाण्याशिवाय जगू शकतो, जगत नाही असं नाही. मासाही पाण्यावर जगतो, आपल्यालाही पाणी लागतं, याच्याबद्दल वाद नाही. पण आपल्याला दिवसभर पाणी नाही मिळालं चालतं की नाही? चालतं. दिवसभर पाणी नाही मिळालं चालतं. पण माशाला दिवसभर मासोळीला पाण्याबाहेर काढून ठेवलं तर किती तब्येत चांगली होईल मासोळीची? होईल का? नाही, तो मरेल ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. माणसं या जीवनाच्या आधारावर जगतात. जीव जिती, सगळे जीव पाण्यावर जगतात, पण मासोळी मात्र पाण्याविना तडफडून मरते. इतकी तीव्र तळमळ ही जर भक्ताच्या साधकाच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि त्या तळमळीला बघून परमात्मा प्राप्त होणार असेल तर त्या तळमळीला पूर्वराग असं म्हणतात. विठ्ठला 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 असा पूर्वराग एकदा अंतःकरणामध्ये निर्माण झाला, त्याच्या विना काही सुचत नाही, त्याच्या विना काही बोलावं वाटत नाही, बघावं वाटत नाही, अखंड त्याचं चिंतन आहे. आणि मग इतक्या तीव्र तळमळीपोटी, उत्कट तळमळीनं जर भगवंताची आपण आराधना करू तर भगवंताच्या अंतःकरणाला पाझर फुटणार नाही का? फुटेल की नाही? मग परमात्मा आपल्याला प्राप्त होतील की नाही? होतील. एवढ्या तीव्र तळमळीनं आपण जर साधन प्रवृत्त झालो, तुकोबारायांसारखी पूर्वरागाची अवस्था आपल्या ठिकाणी निर्माण झाली, भगवान आपल्याला भेटतील, नक्की भेटतील. एवढ्याही तळमळीनं जर परमात्मा भगवान आपल्याला भेटले नाहीत तर मी त्यांना भगवान मानायलाच तयार नाही, हे लक्षात ठेवा. भगवान म्हणल्यानंतर त्यांनी भक्ताला भेटलंच पाहिजे, हा नियम आहे. नाही तुझी साधना झाली पण नंतर बघू, नाही, असं भगवंताजवळ चालत नाही. अरे त्याला वाट बघणं हे माहितीच नाही. भक्ताच्या बाबतीत तो लगेच येतो, तो भक्ताला प्राप्त होतो. तो भक्ताला भेटला की त्याला मिलन अशी अवस्था म्हणतात. भक्त आणि परमात्मा यांचं मिलन झालं, हे एकत्रित आले, ही मिलन नावाची भक्तिशास्त्रामध्ये दुसरी अवस्था आहे बरं का. भेटले, परमात्म्याची भेट झाली, परमात्म्याचं सुख प्राप्त झालं. ज्याच्या करता आयुष्य आपण झटलो, ज्याच्या करता आपल्या शरीर, आपलं मन, आपली इंद्रिय आपण ज्याच्या प्राप्तीकरता झिजवली आणि याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणून आपण प्रयत्नशील राहिलो, तो परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तो भेटतो आपल्याला का? साधना तीव्र करावी लागेल, अनन्यतेनं करावी लागेल, या त्याच्यात या अटी मान्य आहेत. पण 5 वर्षाच्या ध्रुवालाही परमात्मा भेटतो आणि 1400 वर्षाच्या चांगदेवांनाही परमात्मा भेटतो. आपण दोन्हीच्या मध्येच कुठंतरी आहोत, म्हणजे आपल्यालाही भेटल्याशिवाय राहणार नाही. नक्की परमात्मा भेटेल, त्याला मिलन असं म्हणतात. माझे केले समाधान, देवनी आलिंगन चित्त निवविले, हे संतांचे शब्द आपण बघा. मला आलिंगन दिलं आणि माझं चित्त शांत केलं, ही मिलन नावाची दुसरी अवस्था आहे. आणि असं मिलन झाल्यानंतर पुन्हा परमात्मा भक्ताला सोडून जातात आणि मिलनामध्ये भगवत तत्वाचं जे सुख आपण अनुभवलं ते आता पुन्हा अनुभवता येणार नाही, कारण परमात्मा आपल्याला सोडून गेलेत. या तीव्र दुःखामधून जी भावना उपस्थित होते, जी भावना निर्माण होते, त्याला विरह असं म्हणतात. विरह शब्दामध्ये रूह धातू आहे, त्याला विहा उपसर्ग लागला. विरह शब्द कसा तयार होतो बघा आपण. रूह हा धातू आहे, या धातूचे विशेषत्व विशेषार्थानं, या अर्थानं आपल्याला विहा उपसर्ग लावता येतो भाषेमध्ये. आता रूह धातूचे काय काय अर्थ होतात? अंकुर फुटणं. विरह शब्द धातूचा, रह धातूचा एक अर्थ आहे अंकुर फुटला, अंकुर फुटणं. या धातूचा दुसरा अर्थ आहे अंकुर फुटून त्याला पालवी फुटणं, पानं लागणं, थोडं वाढणं. हा रूह शब्दामध्ये तेच येतं. त्याच्यानंतर पुढे जात 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 एका उच्च अवस्थेवर पोचणं, रूह धातूचा तोही एक अर्थ आहे. याच्याही पुढे जाऊन रूह धातू देणे या अर्थाने वापरला जातो. रूह धातू समर्पित होणे, समर्पण करणे या अर्थाने वापरला जातो. आणि रूह धातूचे जे जे अर्थ कोशामध्ये आपल्याला सांगितले गेलेले आहेत त्या सर्व अर्थांना विहा उपसर्ग लावला की जो विरह बनतो. ज्ञानोबारायांच्या अभंगामध्ये या सगळ्या अर्थाचा परामर्श विरहिणीच्या रूपामध्ये प्रकट झालेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल त्याला म्हणायचं विरह. परमात्मा भेटले आणि भेटण्यानंतर ते आपल्यापासून लांब गेले तर विरह. परमात्मा कधी भेटलेच नाहीत तर विरह होणार नाही. विरह कुणाचा होतो? ज्यांचं मिलन झालेलं आहे, जे एकमेकांना भेटलेले आहेत तेच एकमेकांपासून लांब जाऊ शकतात.
जे आपल्याला भेटलेच नाहीत ते आमच्यापासून लांब कसे, आम्हाला भेटच नाही आयुष्यात कधी, त्याचं दर्शन नाही, त्याचं नाव माहित नाही, काही नाही. आणि आपण जर आता इथं म्हणायला लागलो की बाबा त्या पश्चिम बंगालमधल्या एका मंत्र्याचा मला फार विरह आहे, कधी भेटलो नव्हतो, उगीच वाटलं, या वाटण्याला काही अर्थ नसतो, काही अर्थ नाही. ज्याचा आपला परिचय, ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये एक स्नेह निर्माण झालेला आहे आणि त्याच्या नंतर आपल्याला भेटून तो बाजूला गेलेला आहे, तर तिथं विरह ही संकल्पना येते. हा विरह 3 प्रकारचा असतो. एक वर्तमान विरह, एक भविष्य विरह आणि एक भूत विरह, असे 3 विरह आपल्याला पाहता येतात. भावी, भूत आणि भावी, भूतकाळातला, वर्तमानातला आणि भावी, असे 3 प्रकारचे विरह पाहता येतात. सगळ्याचं चिंतन मला करायचं नाही. वर्तमानातला विरह म्हणजे भगवान आत्ता सोडून चाललेले आहेत असा भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला. ज्या वेळेला अक्रूर रथ घेऊन गोकुळामध्ये आले आणि भगवंताला घेऊन जाण्याकरता प्रवृत्त झाले, त्यावेळेला ज्या गोपिकांनी रथासमोर आपलं अंग झोकून दिलं, त्यांना वाटलं आता परमात्मा या गावातून गेले, गोकुळातून गेले, आपल्या जीवनातून गेले, कसं व्हायचं आपलं, आता परमात्मा चाललेला आहे, या विचाराने जी विरहाची भावना निर्माण होते त्याला वर्तमान विरह असं म्हणतात. भावी विरह म्हणजे भगवान जाणार आहेत, लांब आहे, अजून लांब आहे, अजून 2-4 महिने आहेत आपल्या जवळ, अजून पुढे मग परमात्मा जातील, असा भाव मनात आल्यानंतर त्याच्यानंतर आपलं काय होईल या विचारानं जो विरह निर्माण होतो तो विरह हा भावी विरह आहे. आणि भगवान मागेच सोडून गेलेले आहेत, फक्त स्मृती, फक्त त्यांचं स्मरण आणि फक्त त्यांच्याबद्दलची अनन्यता अंतःकरणामध्ये असेल तर त्याला भूत विरह असं म्हणतात. आता वर्तमान विरह, भविष्य विरह, भावी विरह आणि भूत विरह हे जे 3 विरह आहेत, याचा जर आपण क्रमानं विचार करायचा ठरवला तर याच्यामध्ये भक्तिशास्त्रकारांनी आपल्याला काही तारतम्य सांगितलंय. सहन करण्याच्या जास्तीत जास्त योग्यतेच्या कक्षेत वर्तमान विरह असतो, त्याच्यापेक्षा तीव्र हा भावी विरह असतो आणि त्याही पेक्षा तीव्र भूतविरह असतो. भूतविरह सगळ्यात कठीण सहन करायला, सगळ्यात कठीण. भावी विरह सहन होईल, वर्तमान विरह सहन होईल, पण भूतविरह सहन होत नाही. मग हा भूतविरह आहे हे ओळखायचं कशावरून, याचं चिंतन करताना भक्तिशास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं, भक्ताच्या ठिकाणी 10 अवस्था दिसाव्या लागतात तर त्याचा विरह भूतविरह मानता येतो. भक्ताच्या ठिकाणी कोणत्या अवस्था दिसाव्या लागतात, भक्तिशास्त्रकारांनी चिंतन केलं. चिंतात्र जागरोद्वेगौ तानवम मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादः मोहः मृत्युः दशादश, अशा 10 अवस्था भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. या सगळ्याचा विस्तार करत बसलो तर संध्याकाळचंही कीर्तन याच कीर्तनामध्ये अंतर्भूत होईल. सगळ्याचा विचार मला करायचा नाही. महाराज येणार आहेत ना, सगळे महाराजांचं कीर्तन संध्याकाळी आहे, त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला ताणायचं नाही. आज द्वादशीचा दिवस आहे, तुम्ही न द्वादशी सोडता कीर्तनाला बसलाय, त्यामुळे अन्नाचा विरह असताना भगवंताचा विरहाचा फार विचार मला करायचा नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे भूतविरह हा सगळ्यात कठीण. चिंता, जागर, उद्वेग, ताणव, मलिनांगता, प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह आणि मृत्यू, अशा अवस्था त्याला प्राप्त होतात. भगवंताच्या विरहाने भगवान आपल्याला सोडून गेले, या विरहाने त्या मृत्यू येतो, याचा अर्थ तो मरून जातो असं नाहीये. मरून जाणारा, खरं सांगू मी आपल्याला, जो भक्त आहे की नाही, तो भक्त जर भगवंताच्या विरहात मरून गेला, परमात्माला मला भेटले नाहीत म्हणून जर त्याचा प्राण गेला तर तो खरा भक्त नाही, हे लक्षात ठेवा. अहो, प्राण कुणालाही देता येऊ शकेल भगवंताच्या विरहामध्ये, पण भगवंताचा विरह होऊ नये, पुन्हा भगवान भेटतील या आशेवर जो आपला प्राण राखून ठेवतो तो खरा भक्त आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या भक्तिशास्त्रामध्ये एक कथा आली, सारस आणि चक्रवाक या 2 पक्ष्यांची कथा आहे. सारस आणि चक्रवाक. सारस म्हणजे काय, सारस म्हणजे आपल्या पतीच्या विरहामध्ये त्याची पत्नी मरूनच जाते. ज्ञानोबरांनी चिंतन केलंय की सारसाही विघडता वोहाउनी वत्सू काढिता, सारसाही विघडता, गेला प्राण, त्याची मादी, त्याची जी पत्नी असते, त्या सारस पक्ष लांब गेला, कुठेतरी दूर देशाला गेला, त्याचा प्राण गेला की ही सुद्धा प्राण देऊन टाकते. पतीच्या विरहामध्ये ती जिवंत राहत नाही. पण चक्रवाक जो आहे तो चक्रवाक मात्र जिवंत राहतो, ती चक्रवाकी जी आहे ती मात्र जिवंत राहते. आपण थोडंसं भावार्थ रामायण जर बघितलं की नाही, तर रामचंद्र प्रभू जेव्हा सीता मातोश्रींना शोधत निघाले आणि अरण्यामध्ये वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे प्राणी त्यांना भेटत राहिले, त्यावेळेला काही जणांनी रामचंद्र प्रभूंच्या अवस्थेची थट्टा केली आणि त्याच्यावरून रामचंद्र प्रभूंनी या अनेक पक्ष्यांना, हत्तीला वगैरे काही शाप दिलेत.
असं आपल्याला भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं. मला तोही विचार आता मांडायचा नाही, थोडं पुढे बोलतो त्याही संबंधामध्ये. मग असा तो जो चक्रवाक पक्षी आहे, त्या ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायाच्या नमनामध्ये चक्रवाक पक्षाची कथा सांगितली की नाही आपल्याला? सांगितली. आता ज्ञानोबाराय काय म्हणतात? चक्रवाक आणि चक्रवाकी रामचंद्र प्रभूंच्या शापामुळे दिवसभर एकत्र राहतात आणि सूर्यास्त झाला की ते दोघे एकमेकांपासून विलग होतात. रात्री मग कुठंतरी हा इकडं तो ती तिकडं, रात्रभर दोघांची भेट नाही. दिवस उगवला, सूर्य उगवला की पुन्हा ते एकमेकांना भेटतात आणि रात्री मात्र एकमेकांना ते भेटत नाहीत. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना हे अशाच पद्धतीचं चिंतन, सद्गुरु रूपी सूर्य उदयाला आल्यानंतर काय काय बदल जगतामध्ये आध्यात्मिक दृष्टीनं पारमार्थिक दृष्टीनं होतात याचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानाच्या रात्रीमध्ये बुद्धी आणि बोध हे चक्रवाक आणि चक्रवाकी आहेत, हे जे एकमेकांपासून विलग झालेले, सद्गुरूंचा उदय झाला की ती बुद्धी आणि तो बोध हे पुन्हा एकत्रित येतात. हे ज्ञानोबारायांना आपल्याला सांगायचंय. सगळं चिंतन आपण बघून घ्या. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता तो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया तो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतीये सवळे लाहोने आत्मज्ञानाचे डोळे देहाहंतीची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा ओटी वेचतया चित भ्रमराचा बंदिमोक्ष जयाचा उदयला होय. पुढचा ऐका. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडते विरह वेडी बुद्धिबोधू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबाराय रूपक अलंकारातून सांगतात, मध्ये भेदाची नदी वाहते आणि संध्याकाळ झाली की आमची बुद्धी म्हणजे चक्रवाकी आहे आणि तो बोध म्हणजे चक्रवाक आहे. हे त्या भेदाच्या नदीमध्ये विभागले जातात. नदीच्या दोन तटाला जातात. नवरा या बाजूला, बायको या बाजूला. रात्रभर ओरडत राहतात. आरडते विरह वेडी बुद्धिबोध. त्या बोधाच्या प्राप्तीकरता ती बुद्धी अज्ञानाच्या रात्रीमध्ये आरडा ओरडा करते, ओरडते. कारण का? तिला विरहामुळे वेड लागलाय. तिला विरह वेडी असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. आणि मग ज्ञानोबाराय सांगतात, एकदा रात्र संपली तर या चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. त्या चक्रवाकाचं जे मिथून म्हणजे जोडपं, ते पुन्हा सकाळ झाली की एक होतं. या चक्रवाकाची आणि सारस पक्षाची या दोघांच्या बायका एके दिवशी एकत्र भेटल्या. एक कथा आहे भक्तिशास्त्रामध्ये. या चक्रवाकाची बायको चक्रवाकी आणि सारस पक्षाची बायको, तिला सारसी असं म्हटलं जातं प्राकृतामध्ये, पण तिचं संस्कृत नाव आहे लक्ष्मणा. बरं का? तिला लक्ष्मणा असं म्हणतात. सारसाच्या पत्नीला लक्ष्मणा असं नाव आहे. आता या दोघी बायका एकत्रित आल्या. बायका दोन एकत्रित आल्यावर गप्प बसतील का? कधीच नाही. त्यांचं बोलणं सुरू झालं. अमुक आहे तमुक आहे. आता दोन बायका एकत्रित आल्यावर काय बोलतील याचा नेम आहे का? काही नाही. सगळं ब्रह्मांड त्यांच्या पायाशी असतं त्यावेळेला. काही बोलू शकतात, कशाची चर्चा करू शकतात, कुणालाही नावं ठेवू शकतात. दोन बायका एकत्रित आल्या, काय करणार काय? एकाने मला असं विचारलं की एक बाई एका तासाला 25 पोळ्या करत असेल तर 3 बायका एका तासाला किती पोळ्या करतील? 75. बरोबर की नाही? पण मी सांगतो एकही करत नाही. कारण तिघी भेटल्यावर गप्पा मारत बसतील, कशाच्या पोळ्या करतात? हे पोळ्या बिळ्या करत नाहीत. 3 बायका एकत्रित आल्यावर काम करत नाहीत, गप्पा मारतात. एवढंच खरंय. त्यांनी त्या दोन्ही पत्न्या त्या सारसाची आणि चक्रवाकाची एकत्रित आल्या आणि दोघांची चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या सारसेनं लक्ष्मणेनं चक्रवाकाच्या बायकोला असं विचारलं, काय ग म्हणे, तुमचं कसं जीवन आहे मला कळत नाही. तू पतीच्या बाबतीत अनन्य नाहीस का ग? अनन्य नाहीस? ती म्हणाली, नसायला काय झालं? अनन्य तर आहेच आहे. ती म्हणाली, अनन्य आहेस तर मग रोज रात्री तुम्हाला एकमेकांचा वियोग होतो तरी तू जिवंत कशी राहू शकतेस? नवरा आपल्याला सोडून गेला, तू जर पतिव्रता आहेस तर पती सोडून गेला आपल्याला म्हणल्यानंतर प्राण जायला पाहिजे. माझं बघ, माझा नवरा मला सोडून गेला की मी जगत नाही, इतकी मी परिपूर्ण आहे, इतकी मी पतिव्रता आहे, आणि तू मात्र रोज रात्री विलग होतेस. सकाळ झाली की पुन्हा तुमचं मिलन होतं. या जगण्याला काय अर्थ आहे? हे काही खरा भाव नाही, हे खरं पातिव्रत्य नाही. हे ऐकल्यानंतर त्या चक्रवाकीनं तिला असं सांगितलं, ठीक आहे म्हणे, तू पतिव्रता आहेस याच्याबद्दल माझ्याही अंतःकरणात काही वाद नाही. तुझा नवरा दूर गेला की तू प्राणाचा वियोग होतो, तुला चांगलीच गोष्ट आहे. पातिव्रत्याचं ते लक्षणच आहे, मान्यच आहे. पण मी तुला खरं सांगू, तू पतिव्रता असशील पण भक्त असू शकत नाहीस.
भक्त असू शकत नाही. ती म्हणाली असं का, असं का म्हणतेस? ती म्हणाली तुझा नवरा लांब गेला तर तुझा प्राण जातो, माझा जात नाही. हा तुला ह्या दोष वाटतो ना माझ्यातला, पण तो दोष नाही. तुला खरं सांगू, अगं आपला नवरा गेल्यानंतर प्राण जाण्याची पाळी येईपर्यंत आपण त्याचा विरहात दुःख करतो, पण उद्या सकाळी भेटणार आहे या आशेवर ज्याला जिवंत राहता येतं ना, तोच खरा भक्त मानता येतो. भक्त तो आहे की जो भगवान भेटतील या आशेवर जिवंत आहे. अहो नाही भेटलं तर प्राण देणारे हजारो आहेत, त्याला काय करता, पण मला परमात्मा भेटेलच भेटेल या विश्वासावर जो जिवंत राहतो ना, तो खरा भक्त. अशा भक्ताचं चिंतन आपल्याला या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी केलेलं दिसतं. अभंग प्रसिद्ध आहे. मी कशा करता बोलत होतो याचा विचार करा. विरहिणी आहे, भगवंताचा विरह आहे, चिंतात्र जागरोद्वेग अशा पद्धतीच्या 10 अवस्था भूतविरहाच्या सांगितल्या आणि अशाच अवस्थेतला प्रस्तुत अभंग आहे. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे. हे शकुन सांगणारा कावळा बघून विरहिणीच्या अंतःकरणात जो भाव व्यक्त झाला तो ज्ञानोबाराय त्याचा अनुभव घेऊन आपल्या समोर तो शब्दबद्ध करतात. याचा विचार करा. आता ह्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी अभंग सरळ आहे. अशा पद्धतीची विरहिणी आहे, मान्य आहे, पण अशा पद्धतीची विरहिणी असली तर त्या विरहिणीमध्ये श्रोता वक्ता संबंध कोण आहे हे पण बघितलं पाहिजे. ज्ञानोबाराय कुणाला विचारतात की मला देव भेटेल का, हे कुणाला विचारणं चालू आहे? कावळ्याला. आता कावळा काय इतका मोठा आहे का ज्ञानोबारायांनी त्याला विचारावं? आहे का मोठा? काय पारमार्थिक अधिकार काय कावळ्याचा? काय कावळ्याला काय आतून बाहेरून काळा, त्याला काय विचारायचं असतं मला देव कधी भेटेल म्हणून? कसं काय त्याला? आणि ज्ञानोबारायांना सांगेल एवढा काय अधिकारी मोठा ज्ञानी आहे काय तो? नाही ना. तरी ज्ञानोबाराय हे विचारतात, कारण काही गोष्टी विचारल्याशिवाय आपल्याकडे वेदांतामध्ये ज्ञानाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांच्या काही पायऱ्या आपल्याला योग वासिष्ठामध्ये सांगितलेल्या दिसून येतात. त्यांनी असं म्हटलंय, आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल तर कोणकोणत्या टप्प्यात पुढे गेलं पाहिजे याचा विचार करा. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा समुदावृता, विचारणा द्वितीयाच तृतीया तनुमानसा, सत्वापत्ती चतुर्थी स्यात् ततो असंसक्ती नामका, पदार्थाभाविनी षष्ठी सप्तमी तुर्यगा स्मृतः. योग वासिष्ठामध्ये 3 वेळेला हा श्लोक आपल्याला बघायला मिळतो. त्याचा बाकीचा विचार मला करायचा नाही, पण पहिल्या दोन्हीचा विचार करा. शुभेच्छा आणि विचारणा. विचारणा कोण करतो? ज्याच्या अंतःकरणात शुभ इच्छा निर्माण झाली तोच विचारणा करतो. ज्याला पंढरपूरला जायची इच्छा निर्माण झाली तोच विचारतो हल्ली गर्दी आहे का पंढरपूरला, तोच विचारतो पंढरपूरला राहायला जागा मिळेल का आम्हाला, तोच विचारतो पांडुरंगाचं दर्शन होईल ना आम्हाला का. कारण जो वारकरी आहे ना त्याला पंढरपूरला यायचंय हे निश्चित आहे. ज्याला पंढरपूरला येऊन खेळण्याच खरेदी करून जायच्या आहेत ना, त्याला मंदिर किती वाजता बंद होतं याचं काही घेणं देणं नसतं. काही घेणं देणं नाही. तो येतो, रस्त्यावर खेळण्या विकत घेतो, चुरमुरे बत्ताशे विकत घेतो आणि तो काही देवाचा प्रसाद, त्याच्यावर लिहिलेलं असतं पंढरी प्रसाद म्हणून, पण ते चुरमुरे काही देवाला दाखवलेले नसतात. तो देवाचा नाही, भडभुंजाचा प्रसाद आहे. तो तयार करतो चुरमुरे लाह्या, त्यांनी बांधून दिलेलं, तो त्याचा प्रसाद झाला. तो काही देवाचा प्रसाद आहे का? पण ज्याला तशी अपेक्षा आहे तो मात्र भगवंताच्या बाबतीत विचारणा करू शकतो. लक्षात घ्या. आता ही जी विचारणा आहे ही कशावर अवलंबून आहे? शुभेच्छेवर अवलंबून आहे. शुभेच्छा म्हणजे काय? आपण एखाद्याला वाढदिवस असला की शुभेच्छा देतो. म्हणजे काय? शुभ इच्छा म्हणजे शुभेच्छा, चांगली इच्छा. आता एखाद्याचं लग्न झालं, माणसं जातात तिथं, ते उभे असतात नवरा बायको, त्यांना एखादा पुष्पगुच्छ वगैरे देतात, आहेर वगैरे शाल वगैरे घालतात आणि त्या नवऱ्याला हातात घेऊन सांगतात तुमचा गृहस्थाश्रम सुखाचा व्हावा अशा आमच्या शुभेच्छा. तुझा झालाय का आधी सांग. तुझा गृहस्थाश्रम सुखाचा झालाय का? अरे तुझा सुखाचा नाही, तुझ्या शुभेच्छेने त्याचा कसा होईल? होणार नाही ना. म्हणून केवळ तुमचं भलं व्हावं अशा इच्छा नसतात, शुभ इच्छा. आणि या जगतामध्ये शुभ एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. परमात्म्याची इच्छा होणं ही शुभेच्छा आहे. आणि अशी शुभेच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की मग विचारणा होते. आता ही जी विचारणा आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेली आहे याच्यापेक्षा ज्ञानोबारायांचं चिंतन अधिक सूक्ष्म आहे बरं का. नुसती आमच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि आम्ही लगेच विचारायला गेलो आणि आम्हाला ब्रह्मज्ञान झालं असं होत नसतं. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिमकुटी वेदशास्त्रे, तुकोबाराय म्हणतात असं चालत नाही बाबा. याजसाठी जप, याजसाठी तप हे सगळं करावं लागतं, याच्यासाठी वनांतरामध्ये जावं लागतं. हे सगळं तुकोबारायांनी आपल्याला सांगून ठेवलं. आणि याचा विचार करून नुसतं शुभेच्छा आणि त्याच्या पाठोपाठ येणारी विचारणा असा विषय ज्ञानोबाराय आणत नाही. मी ज्ञानोबारायांच्या संबंधानं आपल्याला बोलतो. तद्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेस्तत्वदर्शना. ह्या जो श्लोक आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये सापडतो, याच्या खाली ज्ञानोबरायांच्या फक्त 4च ओव्या आहेत. त्या सगळ्यांना पाठ आहेत. अगदी सरळ साधं ज्ञानोबराय बोलतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले अंतःकरण बोधले संकल्पात न ये. हे ज्ञानोबरायांनी त्या श्लोकाच्या खाली 4 ओव्यांमधून आपल्याला सांगितलंय. आता या 4 ओव्यांचा विचार केला तर 4 ओव्यांमध्ये पहिल्या ओवीमध्ये शुभेच्छा निर्माण झाली. कुठे शुभेच्छा? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे, मला ज्ञान झालं पाहिजे अशी शुभेच्छा पहिल्या चरणात आहे. आणि विचारणा कुठे? शेवटच्या चरणात आहे. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. विचारणा, त्यांना पुसलं आम्ही. पुसलं म्हणजे विचारलं, त्यांना विचारलं. पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबराय शुभेच्छा प्रकट करतात आणि त्याच श्लोकाच्या खालच्या 4थ्या ओवीमध्ये, शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबराय विचारणा प्रकट करतात. म्हणजे ज्ञानोबरायांची शुभेच्छा आणि त्यांची विचारणा याच्यामध्ये 2 ओव्यांचा अंतर आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. काय अंतर आहे हे लक्षात घ्या. मनात इच्छा निर्माण झाली, लगेच संतांकडे जाऊन विचारलं, लगेच संतांनी सांगितलं जा तत्वमसी, असं होत नसतं. त्याच्याकरता काय करावं लागतं? ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वळगोने आणि तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे शुभेच्छा निर्माण झाल्याच्या नंतर लगेच विचारणा येत नाही. इच्छा निर्माण झाल्यानंतर सेवामध्ये येते आणि मग विचारण्याची अपेक्षा असते. बघा, विचार करून पहा. ज्ञानोबराय दोन्हीच्या मधलं बोलतात. हे कोणत्याही ग्रंथामध्ये आलं नाही. हे फक्त ज्ञानेश्वरीतच येऊ शकतं. बाकी कोणी असं एवढं बारीक बोलत नाही. ऐका, आता ही विचारणा करायची. विचारणा करायची म्हणजे काय करायचं याचा विचार करताना मी आधीच बोललोय, माझी प्रस्तावना लांबणार आहे. मी अगदी अभंगाच्या कीर्तनाच्या मध्यात कुठंतरी पहिलं तो गेला येणार आहे. बरं, त्यामुळे आधी जे बोलतोय ती सगळी अभंगाची भूमिकाच मला आपल्या समोर मांडायची. आता ही जी विचारणा आपल्याकडे शास्त्रांनी सांगितली, ज्ञानोबरायांनी विचारले, त्याच्यामधला जर विचार आपण केला तर ही विचारणा आपल्याला करणं शक्य आहे का? तर शक्य नाही. का शक्य नाही? कारण आमच्या अंतःकरणात शुभेच्छा नाही. खऱ्या अर्थाने देव भेटावा असं आम्हाला कधी वाटतच नाही. म्हणून विचारणेचा विचार करताना विचारणेचे 3 प्रकार करा. बरं का, मी थोडं मोकळं करतो. विचारणेचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार हा सामान्य विचारणेचा आहे, दुसरा प्रकार मध्यम विचारणेचा आहे आणि तिसरा प्रकार उत्कृष्ट विचारणेचा आहे. एक निकृष्ट आहे, एक मध्यम आहे आणि एक उत्कृष्ट आहे. अशा 3 टप्प्यांवर विचारणेचा विचार करा. काय फरक आहे याच्यामध्ये? धावता विचार सांगतो. धावता, आता जी उत्कृष्ट विचारणा आहे ना त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पुन्हा तेही बोलतो. 3 प्रकाराने विचारणा होते. पहिली जी विचारणा आहे ती सामान्य आहे, अगदी निकृष्ट दर्जाची विचारणा आहे. म्हणजे काय? विचारणारा मनुष्य फक्त प्रपंचाबद्दलच बोलतो, परमार्थाबद्दल बोलतच नाही. मला लॉटरी लागेल का? माझं लग्न होईल का? मला मुलगा होईल का? माझं असं होईल का? माझं शेतामध्ये पीक येईल का? माझं असं, माझं तसं, माझी बायको मला लग्न झाल्यावर नीट वागवल का? हे प्रश्न असतात. विचारणारे विचारतात, विचारत नाहीत असं नाही. न विचारायला, अहो मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथे एक परिचित बाई मला भेटल्या, म्हातारी बाई कीर्तनाला आली होती. कीर्तन झाल्यावर भेटले मी. त्यांनी मला विचारलं, महाराज बरे आहेत? म्हटलं बरं आहे, आनंद आहे. ते म्हणले कुठून आलात? मी गावाचं नाव सांगितलं. आदल्या दिवशी रात्री जिथं सेवा होती तिथंच नाव सांगितलं, या गावात. अरे तिथं माझी मुलगी दिली. मी म्हटलं मला माहिती आहे, तुमची मुलगी आली होती कीर्तनाला, मला भेटली. माझी आई उद्या तुम्हाला भेटेल असं सांगितलं मला तिने. तुमच्या मुलीच्या गावातूनच आलो. मग तिने मला विचारलं, बरी आहे का मुलगी? म्हटलं बरी आहे, चांगली आहे, माझ्याशी नीट बोलली, चांगलं बोलली, हसून खेळून बोलली, मला अधिक मासाचं वाण दिलं, सगळं व्यवस्थित झालं. मग आता म्हणणं काय? ती म्हणाली बरी आहे ना? बरी आहे. मग तिने मला विचारलं, महाराज माझ्या मुलीला कितवा महिना चालू आहे? आता मी सांगू काय हे? तुझ्या मुलीला कितवा महिना चालू आहे आणि ह्याच्याकरता कीर्तन करत गावगाव फिरतो काय मी? काय संबंध आहे? पण माणसं विचारतात, पारमार्थिक लोकांनाही विचारतात, तेही प्रपंचाबद्दलच. म्हणून कंटाळून तुकोबारायांना हे म्हणावं लागलं की नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय. माझ्याजवळ येऊन प्रपंचाबद्दल बोलायचं असेल तर माझ्याजवळ येऊ नका. ही तुकाराम महाराजांची भाषा आपण बघा. हे निकृष्ट दर्जाची विचारणा आहे. पण ते विचारतात, प्रापंचिक काही शंका असतील तर विचारतात आणि त्याचं उत्तर जर दिलं तर ते सगळे उपाय करण्याची त्यांची पूर्ण तयारी असते. नसते असं नाही. ते प्रश्न विचारतात
पण जे काही उत्तर दिलं जाईल, अहो मला हे असं कधी होईल, मग आपण कोणीतरी त्यांना सांगतं असं करा तसं करा, मग तुम्हाला, मग ते सगळं करायची त्यांची तयारी असते, त्याच्यामध्ये टाळाटाळ करत नाही. आम्हाला स्वर्गसुख कसं मिळेल असं विचारल्यानंतर अमुक अमुक यज्ञ करा, मग ते म्हणतात वाटेल तो यज्ञ करण्याकरता आम्ही तयार आहेत. मग स्वर्ग आहन जावे तरी तेथ काय खावे, या लागी धावे याग करू, कशा करता याग करू, काय अंतःकरणामध्ये तुमच्या इच्छा आहे, तेथे काय खावे, एवढीच इच्छा आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये याच्यापेक्षा दुसरे चांगले विचार येतच नाहीत. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर याचा अनुवाद करायचा झाला, ल्यावे खावे बरे असावे हेची धरी हाव संसारी, हेची धरी हाव संसारी. बोला बोला. यावे खावे बरे असावे ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची धरी हाव संसारिक, हेची धरी हाव संसारिक, हेची धरी हाव संसारिक. खावे प्यावे असावे सदैव, हेची धरी हाव संसारिक, हेची घरी हाव संसारिक, हेची घरी हाव संसारिक. याला शुभेच्छा म्हणण्याची पद्धत आहे. काय झालंय, काळाचा ओघ असा विचित्र बदलून गेला महाराज. विज्ञानाचं इतकं प्राबल्य झालं, विज्ञानामुळे सुखसुविधा इतक्या दाराच्या उंबरठ्यात येऊन उभ्या राहिल्या, आणि मनुष्य त्या भौतिक सुखाच्या भोगापायी इतका वाहत जायला लागला. आपण जुन्या माणसांना विचारून बघा, त्या काळामध्ये मोबाईल नव्हते, त्या काळामध्ये टीव्ही नव्हता, त्या काळामध्ये बाकी काही आपण ऐशो आरामाच्या कोणत्याही व्यवस्था नव्हत्या, पण तरी सुद्धा ती माणसं सुखी होती का आजची हो? जुने तर असंच म्हणणारच की त्यांचा काळ आहे, ते म्हणणारच की, पण जुनाच काळ चांगला होता असं म्हणायची पाळी आहे की नाही. काय झालंय, आता हे विषयांतर होईल याचं, पण एखादं वाक्य बोलून जातो. झालंय काय, विषय सुखाच्या भोगाला आपल्या जीवनाचं ध्येय मानून त्या भोगाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ मानण्याची परंपरा सुरू झाली आहे. अडचण कुठे निर्माण झाली बघा. माझ्या जीवनाचं ध्येय काय असावं, जीवनाचं, मला ज्ञानोबारायांची भेट होईल का हो, तुकोबाराय माझ्यावर कृपा करतील का हो, मला भगवंताचं दर्शन होईल का हो, हे ध्येय असावं का नाही जीवनाचं, मला ज्ञानेश्वरी मुखोद्गत होईल का हो, मला गाथा मुखोद्गत होईल का हो, नाथ महाराजांची कृपा होईल का माझ्या, ह्या इच्छा असाव्यात की नाही अंतःकरणामध्ये. नाही, हे सोडूनच द्या, याच्याबद्दल काही चिंतन नाही. विषय सुखाच्या प्राप्तीलाच पुरुषार्थ मानणं, त्याच्याकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांनाच पुरुषार्थ मानणं, याला अर्थ नसतो. म्हणून विचारणेचा विचार जर केला तर जी निकृष्ट दर्जाची विचारणा असते, त्या निकृष्ट दर्जाच्या विचारणेमध्ये हा विचार आपल्याला करता येतो. तो प्रपंचाबद्दलच विचारतो, तो दुसरं कशाबद्दलही विचारत नाही. ल्यावे खावे बरे असावे, हे तर सगळ्या परमार्थात बरे असावे असं वाटत नाही काय फक्त प्रपंचातच वाटतं काय बरे असावे म्हणून? बरं, ल्यावं खावं प्रपंचातच, परमार्थात लागत नाही, परमार्थात भोजन लागत नाही. माणसाला जर जेवण मिळालं आणि जेवण मिळालं नाही तर दोन अवस्थेमधला हरिपाठ कोणत्या अवस्थेतला चांगला होतो? उपाशी पोटी हरिपाठात नाचायला बरं वाटतं का भरल्या पोटी? म्हणजे परमार्थातही आहे, काय आहे हा भाग वेगळा. काय खातो आम्ही कसं या सांगा ते सोडून द्या, पण खातो हे तुकोबाराय सुद्धा मान्य करतात ना. काहीतरी खात असू आम्ही, त्याचा तपशील वेगळा, पण खातो की नाही आम्ही हे तुकोबाराय मान्य करतात. म्हणून ल्यावे खावे याच्यामध्ये अडचण नाहीये, ते बरे असावे असं म्हणलं की संसारात आला मनुष्य. माणसा काय आहे, मी गंमत म्हणून उदाहरण अनेक वेळेला देत असतो. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. माझ्या प्रारब्धामध्ये आज जर अन्न नसेल, मग काय माझ्या प्रारब्धात? माझ्या प्रारब्धात फक्त बशीभर पोहेत, एवढंच आहे माझ्या प्रारब्धात आज.
मग प्रारब्धात जर बशीभर पोहे तर तेवढेच मला मिळतील की नाही माझ्या प्रारब्धानुसार? तेवढेच मिळाले. आता एखाद्या घरामध्ये गेलो, तिथं त्या बाईने बिचारीने आईने कोणी ते एक बशीभर पोहे मला आणून दिल्यानंतर आता माझ्या प्रारब्धात तेवढं मी खावं, ल्यावे खावे, हे बरं आहे की नाही? चांगलं चाललं, बशीभर पोहे तेवढं तरी मिळालं ना. प्रारब्ध किती प्रतिकूल असलं एवढं तरी मिळालं, अनुकूल झालं. मग आता आपल्या प्रारब्धात बशीभरच पोहे आहेत आणि ते हातात आल्यावर गप्प खायचं सोडून देऊन मी जर म्हणत असेन थोडं वर पिळायला लिंबू आहे का, की संसार सुरू झाला. तोपर्यंत हातात पोहे येईपर्यंत संसार सुरू होत नाही. ल्यावे खावे याच्यात संसार नाही, ते बरे असावे असा अट्टहास सुरू झाला ना की मग संसाराला त्या अर्थाने प्रारंभ होतो. म्हणून हे सांसारिक पृच्छा करणारे, प्रापंचिक पृच्छा करणारे जे विचारणा करतात हे सगळे पहिल्या वर्गामध्ये घ्या. ते काय त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना फक्त भोग पाहिजेत, बस दुसरं काही नको. त्याच्याकरता यज्ञ करतो आम्ही, किती पैसा वाटेल तेवढा पैसा खर्च करतो, पण स्वर्गामध्ये गेल्यानंतर चांगलं काही खायला भोगायला मिळालं पाहिजे. ज्ञानोबारांची दुसरी एक ओवी सांगू मी आपल्याला, चार चौघात सांगू नये पण सांगतो. ज्ञानोबारांची ओवी, आपलं काय आपल्या मनाचं आपण थोडंच बोलतो. ज्ञानोबाराय बोलतात, स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जे विमानुसी वारत्या लाभी जती आकाशी यागाची. ज्ञानोबाराय म्हणतात स्वर्गातल्या उर्वशी बद्दल कुठंतरी ऐकतं आणि हीच मिळाली पाहिजे म्हणून यज्ञ करतो. ह्याचा यज्ञ आणि याची विचारणा ही उत्कृष्ट आहे का निकृष्ट आहे मला सांगा? निकृष्ट, सामान्य, वाईट अशी ही दुसरी विचारणा आहे. दुसरी जी विचारणा आहे ती मध्यम आहे, ही निकृष्ट आहे. एक मध्यम विचारणा आहे. मध्यम विचारणा म्हणजे काय? मध्यम विचारणेमध्ये विचारणा होते ती परमार्थाबद्दल विचारतात, परमार्थाबद्दल विचारतात, पण परमार्थाचं ते सूत्र आपल्याला कळावं म्हणून सांगणारा जर त्याच्यामधलं काही आपल्याला साधना सांगत असेल तर ती साधना करण्याची मात्र तयारी नसते. त्यांना फक्त विचारायचं असतं, उत्तर जाणून घ्यायचं नसतं. जे लोक विचारायला येतात, माझी एक शंका आहे हो, असं म्हणलं की काय शंका नाही, असं मनाला असं मनच लागत नाही हो, काय करावं? मग आम्ही त्याला सांगतो नामस्मरण करत जा, मन लागतं. ते जाऊ द्या, त्याच्याबद्दल नाही, पण मन लागत नाही त्याला काय? अरे तेच सांगतो ना बाबा, त्याच्याकरताच सांगतो. पण माणसांना ते करायचं नसतं. करायचं पृच्छा परमार्थाबद्दल आहे, याच्याबद्दल वाट नाही. विचारणा परमार्थाबद्दल आहे, मान्य आहे. विचारणा ज्ञानेश्वरी बच्च्या ओवीबद्दल, गाथ्याच्या अभंगाबद्दल विचारणा असू शकते, पण ह्या अभंग कळण्याकरता आपला अभ्यास वाढवला पाहिजे. म्हणून जर साधना सांगितली तर ती साधना करण्याची त्यांची तयारी नसते. लक्षात घ्या, ते फक्त ऐकून घेतात, ते करत काहीच नाही. नुसती वांझोटी चर्चा, काही उपयोग नाही त्याचा. तासभर बसला, परमार्थाची चर्चा केली, आता त्याला सांगितलं एवढा परमार्थ आहे हे करा, तो म्हणतो आपल्याला जमतच नाही, ते जमत नाही. म्हणजे विचारणा परमार्थाची असली, काय असतं माणसाचा स्वभाव मोठा विचित्र आहे, मोठा विचित्र आहे. एखाद्याला जर म्हणलं की तुम्हाला हे कळायचं असेल तर कुंडलिनी जागी करा, तो म्हणतो हे काय आमच्याच्याने शक्य हो, आम्ही नोकरी करणारी माणसं आहे, सकाळी 9 वाजता गेलं की संध्याकाळी 7 वाजता मी घरी परत येतो. जर कधी एकदा तोंडात 2 घास घालून अंथरुणावर अंग टाकू माझं होतं, कशी कुंडलिनी जागी राहायची? अहो रात्री घरी आल्यावर मी जागा राहिलो तरी पुष्कळ आहे, कुंडलिनी काय होत नाही माझ्याच्याने. हे असलं अवघड साधन आम्हाला सांगू नका महाराज, सोपं काहीतरी सांगा, आम्ही प्रापंचिक माणसं आहेत. तो म्हणतो अवघड सांगितलं तर तो म्हणतो आमच्याच्याने होत नाही. मग त्याला जर सांगितलं जाऊ दे, कुंडलिनी नको ना, अवघड वाटतं ना, नामस्मरण कर. ते कुठेही करता येतं, बसमध्ये करता येतं, रेल्वेमध्ये करता येतं, ऑफिसला जाताना करता येतं, येताना करता येतं, तिथं पैसे खायच्या आधी करता येतं, ऑफिसमध्ये कुठेही कधी करता येतं ना. नामस्मरण कधी करावं, काही बंधन आहे का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्याला काय असतं कधी करत जा. मग त्याला तो विचारतो नामस्मरण करू, कर. कोणतं नामस्मरण करू? रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्ण हरी 6 अक्षर, काय फार मोठा जप आहे का? रामकृष्ण हरी एवढं म्हणत तोंडानं, एवढं म्हणलं की तो म्हणतो याच्यानं होईल. न व्हायला काय झालं? अवघड त्याला पटत नाही. तो म्हणतो नुसत्या रामकृष्ण हरीनं काय व्हायचं हो? नुसत्या म्हणजे अवघड सांगितलं तर आमच्याच्यानं होत नाही आणि सोपं सांगितलं तर त्याच्यानं होत नाही. मग करायचंय कधी आम्हाला? आम्हाला अवघडही साधना करायची नाही, आम्हाला सोपी साधना करायची नाही. मग आम्हाला साधनाच करायची नसेल तर साधनेच्या साधनेतून प्राप्त होणाऱ्या साध्याची चर्चा करायची कशाला? पण असं असूनही जो पारमार्थिक पृच्छा करतो तो मध्यम विचारणा त्याला म्हणा. आणि तिसरी जी विचारणा आहे ती उत्तम पद्धतीची विचारणा आहे. उत्तम पद्धतीच्या विचारणेमध्ये परमार्थिक विचारणा, पारमार्थिक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाकरता सांगितलेल्या उपायांची वाटेल ते करून ते उपाय करण्याची त्याची तयारी असते.
मग तो सगळं करायला तयार आहे. देव भेटणार कसा? मग त्याला सांगितलं असं असं कर, तुझ्यावर भगवत प्राप्ती होईल. ह्याच्यानं होईल ना? आता ह्याच्याशिवाय दुसरं काही करतच नाही मी. काय पाहिजे, काय वाटेल ते करायची तयारी आहे. काय देह घालू करवती खरमरी, टाकूया भीतरी अग्नी माझी. तुकोबाराय बोलतात, अरे देह करवतीनं कापून टाकायचा आहे का? माझी तयारी आहे. अग्नीमध्ये उडी मारल्याने भगवान भेटणार आहेत का? आपली तयारी आहे. ही जी विचारणा आहे, ही विचारणा उत्कृष्ट पद्धतीची विचारणा आहे. प्रश्नही परमार्थाच्या संबंधातला आहे आणि कृतीही वाटेल ते करून तो प्रश्न सुटावा या भावनेने केली गेलेली असल्यामुळे याला उत्कृष्ट विचारणा असं म्हणता येतं. या उत्कृष्ट विचारणेमध्ये पुन्हा अजून 2 वर्ग पडतात. विठ्ठला विठ्ठल 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 त्याच्यातला पहिला उत्कृष्ट विचारणेमध्ये 2 वर्ग पडतात. एक श्रेष्ठ उत्कृष्ट विचारणा आहे आणि एक श्रेष्ठतम उत्कृष्ट विचारणा आहे. 2 प्रकार अजून आपण त्याच्यामध्ये करा. श्रेष्ठ विचारणा कोणती असते? उत्तम आहे, उत्कृष्ट आहे. मग त्याच्यात श्रेष्ठता काय आहे? त्याचं कारण असं आहे की काय विचारावं, कुणाला विचारावं, कसं विचारावं आणि कधी विचारावं हे कळून जो त्याच्यातल्याच अधिकाऱ्याला विचारतो आहे ना. आम्हाला माहिती आहे, पण कधी विचारावं भान आहे, कुणाला विचारावं भान आहे, कुणाला विचारावं याचं जसं भान आहे तसं काय विचारावं याचं भान आहे, तसं कसं विचारावं याचं भान आहे. उद्या आपल्याला जर तुकोबाराय भेटत नाहीत, पण एक गंमत म्हणून सांगतो. समजा भेटले तर आपण त्यांना काय विचारू? परमार्थाबद्दल विचारू. पण परमार्थाबद्दल कसं विचार? तुकोबाराय देव कधी भेटल असं विचारायचं नसतं. जाऊन त्यांना चिखलात उभे असतील तर चिखलात लोटांगण घातलं पाहिजे. त्यांच्या पायाची धूळ कपाळाला लावली पाहिजे. त्यांच्या विना आपल्याला कोणीही त्राता नाही असा विश्वास त्यांच्या चरणावर ठेवला पाहिजे. आणि मग त्यांना अत्यंत नम्रतेनं जे विचारायचंय ते आपण विचारू शकतो. एकदम म्हणजे कुणाला विचारावं, कसं विचारावं, कधी विचारावं, कुठं विचारावं, काय विचारावं या भानाची जागृती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना, त्याला म्हणा श्रेष्ठ उत्कृष्ट विचारणा. कुणाला विचारायचं हे कळतं. काय मी उद्धार पावे, काय मी उद्धार पावे, काय मे कृपार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, ऐसे तुम्ही सांगा संतजन, ऐसे तुम्ही सांगा संतजन, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येल कर्म, काय हे खंड येल कर्म, करा समाधान चित्त माझे, कै हे खंड येल कर्म, कै हे खंड येल कर्म. कायमेव तार पावेन, कैमे उदार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. सगळ्यांना पाठ आहे. काय मी उद्धार पावेन,
काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा. कोण सांगा? संत जनांनी मला हे सांगावं. कुणाला विचारावं याचं भान आहे. कारण मी उद्धार कधी पावेन हे संत सोडून दुसरं कोणीच सांगू शकत नाही ना. कारण संत सोडून जे सांगतात ते स्वतः कधी उद्धार पावलेले नसतात. त्याच्यामुळे मी कधी उद्धार पावेन हे तुकोबारायांकडे, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, गुरोबा काका यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला शक्य नाही. याच्याकरता म्हणून कुणाला विचारावं याचं भान ठेवून जी विचारणा होते किंवा दुसरा विचार आपण त्या संबंधामध्ये करा. आता आपण प्रमाण देऊन आलो. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. कोण सांगती? ते संताया भजावे सर्वस्वेसी ते संत सांगती. म्हणजे कुणाला विचारावं हे ज्ञानोबारायांनी सुद्धा अपेक्षिलेलं आहे. ती श्रेष्ठ अशा पद्धतीची पण उत्कृष्ट विचारणा झाली. आणि दुसरा जो प्रकार आहे तो उत्कृष्टतेचाच आहे पण श्रेष्ठतम उत्कृष्ट विचारणा हा अभंग त्या रचनेतला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. याच्यामध्ये या श्रेष्ठतम उत्कृष्ट विचारणेमध्ये आपण कुणाला विचारतोय याचं भान नाही. आपण काय विचारतोय याचं भान नाही. समोरचा अधिकारी आहे का नाही याचं भान नाही. आपल्याला हे विचारणं युक्त आहे का नाही, आपण अधिकारी आहोत का नाही याचं भान नाही. कुणालाही कुठंही कसंही काही म्हणजे पारमार्थाच्या दृष्टीनं पारमार्थिक जे विचारलं जातं ते अतिशय श्रेष्ठतम अशी उत्कृष्ट विचारणा आहे. काही वेळेला कारण काय असतं, एक भक्तिशास्त्रातला नियम आहे, आलंबनाची अनन्यता दुसऱ्या कशाचा विचार करू देत नसते. हा भक्तिशास्त्रातला एक नियम आहे, लक्षात घ्या. अनन्यता निर्माण झाली अलंबनाबद्दलची की मग दुसरं काही कोण आहे, काय आहे, त्याचा अधिकार काय, आपला अधिकार काय, कुठं आपण आहोत, काय विचारतो, काही घेणं देणं नसतं. अशी कितीतरी प्रमाण मी आपल्याला अशी सांगू शकतो. आता तुकोबारायांचं प्रमाण आहे, आपल्याला मी सांगतो. तुकोबाराय विचारतात, कुणाला विचारतात? पुसावेसे हेची वाटे. कुणाला? जे जे भेटे तयासी, जे जे रस्त्यात आम्हाला भेटतील त्याला मी विचारायचं. बरं काय विचारायचं? देव कृपा करील मज, 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 देव कृपा करील मज. लाज राखील काय लाज राखील, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. काय लाज राखील, काय लाज राखील, देव कृपा करील मज, देव कृपा तुकोबारायांची ही विचारणाच आहे. काय विचारणा आहे? देव कृपा करील मज, काय लाज राखील? अहो देव माझ्यावर कृपा करील का, माझी लाज राखेल का, हेच विचारणा आहे. पण कुणाला? जे जे भेटे तयासी. आता त्यांना भेटायला आलेले काय तुकोबारायांना सांगू शकतील एवढ्या उच्च अधिकाराचे आहेत का? नाही. पण तिथं आपण कुणाला विचारतो याचं भान नाही. कारण देवाचं चिंतन अंतःकरणामध्ये इतक्या सातत्यानं प्रवाहित झालेलं आहे की कोणी जो समोर येईल तो आपला मार्गदर्शकच आहे असं वाटण्याचा भ्रम केवळ भगवत चिंतनातून जर निर्माण झाला तर केवळ अनन्यता आहे. म्हणून ही विचारणा ही श्रेष्ठतम मानली पाहिजे. मी अशी कितीतरी उदाहरणं देतो, आपल्याला चिंतन करून पहा. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू अरण्यामध्ये गेले, सीता मातोश्रींचं अपहरण झालं, त्यानंतर रामचंद्र प्रभूंना वेड लागल्यासारखं झालं होतं की नाही? आपण भावार्थ रामायण बघा, नाथ महाराजांचं काय वर्णन नाथ महाराजांनी केलंय, वेड लागल्यासारखं. आणि मग ते रामचंद्र प्रभू झाडाला विचारतात, माझी सीता बघितली का? दगडाला विचारतात, माझी सीता बघितली का? तुम्ही ओढ्याला विचारतात,
एक गवताला विचारतात, पर्वताला विचारतात, वरून जाणाऱ्या एखाद्या सूर्य त्या पक्षाला विचारतात, समोर सूर्य दिसतो त्या सूर्याला विचारतात, अरे तू तर सगळीकडे प्रकाशित होतो, तुझ्या प्रकाशात माझी सीता दिसते का रे बाबा, कुठं मला सांग ना, कुठे आहे माझी सीता, मला सापडत नाही, कुठे गेली कुठे गेली. हाच प्रकार आपल्याला भागवतामध्ये ज्या वेळेला रासक्रीडेतून भगवान गुप्त झाले त्यावेळेला त्या गोपिकांनी कुणाकुणाला विचारलं की भगवान कुठे आहे, काही सांगता येत नाही. गोकुळामध्ये भगवान कुणाच्या घरी जर गेले नाहीत, यशोदा माता भगवान जर संध्याकाळी लवकर घरी आले नाहीत, तळमळ तळमळ माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण दे कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, बोला माझा कृष्ण देखिला, माझा कृष्ण देखिला कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. सगळी गवळण सांगत बसायला वेळ नाही, कुणीतरी सांगा एवढंच मला सांगायचं. कुणीतरी सांगा की हे चुकलं का बरोबर आहे, कुणीतरी सांगा नाही. पण यशोदा माता गोपिका कुणालाही विचारतात, अरे येणाऱ्या जाणाऱ्याला विचारावं असा अधिकार आहे का येणाऱ्या जाणाऱ्याचा आहे, पण तसं नसलं तरी त्याचं भान नसतं, त्या जाणीवेवर ते आरूढ झालेले नसतात. फक्त चित्तामध्ये असणाऱ्या आपल्या आलंबनाचं इतकं सातत्यानं चिंतन चालू आहे की आपण कुणाला विचारतो हे सुद्धा त्यांना कळत नाही. पहिलं वेळाची वेळे उभी अंगणी ठेलिये, पहिलं वेळाची अंगणी उभी ठेली, बोला बोला पहिलं वेळाची वेळे उभी अंगणी ठेलिये, बोला पहिलं वेळाचे येतिया जातिया पुसे विठ्ठल देवता गे माये, पाय राहू झाला संचारू नवल, पाय राहू झाला संचारू नवल. येतिया जातिया पुसे विठ्ठल देवता गे माये, पाय राहू झाला संचारू नवल, पाय राहू झाला संचारू नवल. ज्ञानोबा बोलून दाखवतात, पुन्हा गोपिकेच्या भूमिकेतून ज्ञानोबा हे बोलून दाखवतात, पहिलं वेळाची ये वेळे उभी अंगणी ठेलीये. अगं किती वेळ झाली त्याची वाट बघत मी अंगणामध्ये उभी आहे. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवता गे माय, येणाऱ्या जाणाऱ्यांना ती विचारते, अगं विठ्ठल कुठे आहे, माझा कानोबा कुठे आहे, असं जे विचारण आहे ना ते येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारायचं नसतं. मला परमात्मा कधी भेटेल, देव माझ्यावर कधी कृपा करेल, माझी लाज राखील काय, हे कुणालाही विचारावं का साधू संतांना अधिकाऱ्यांना विचारावं, अधिकाऱ्यांना विचारावं तर ते सांगतात. पण इथं तसं म्हणलेलं नाही, कुणालाही विचारा, कुणालाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना ती गोपिका विचारते, कुणालाही. तुकोबाराई येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारतात, माझा कृष्ण देखील काय, नाथ महाराज म्हणतात कुणालाही विचारते ती गोपिका. बाकी कुणालाही विचारलं, या अभंगाचं फक्त एक वैशिष्ट्य सांगतो की बाकी कुणालाही, आता जे मी प्रमाण आपल्याला श्रेष्ठतम अशा उत्कृष्ट विचारणे करता दिली आहेत की नाही, कृष्ण देखीला काय, देव कृपा करील मज, काय लाज राखील, अशी जी विचारणा आपण किंवा ज्ञानोबारायांचा पहिलं वेळाची ये वेळे, हे जे अभंग आपण जे दिलेत ना, याच्यामध्ये केली गेलेली विचारणा ही निदान माणसाकडे तरी दिसून येते. निदान माणसाकडे की येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारते, माझा कृष्ण देखीला काय, येणाऱ्या जाणारा माणूसच आहे, माणसाला विचारते. पण त्यातही प्रकार श्रेष्ठतम मध्ये सुद्धा दोन प्रकार आपल्याला करता येतात की एक आपण बोलू शकणार आहे त्यालाच विचारलं जातं, पण जो बोलू शकत नसेल त्याला केलेली विचारणा ही त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ अवस्थेतली आहे. माणसाला विचारलं, माणसाने सांगितलं मला माहित नाही हो तुमचा काना कुठे येते, उत्तर मिळून जाईल. पण कावळ्याला विचारावं ही श्रेष्ठातली ही श्रेष्ठतम भूमिका तुकोबाराय ज्ञानोबाराय प्रस्तुत अभंगामधून मांडतात. आणि ही भूमिका मांडत असताना कावळ्याला ते असं विचारतात की मला पांडुरंग भेटेल का, देव माझ्या घरी येईल का. अभंगाच्या पहिल्या पहिलं तो गे का
पहिला तो गे पहिला तो शकून गे माये सांगता उड रे काऊ तुझे सोन्याने मडवेल पाऊ उड रे काऊ तुझे सोन्याने मडविल पाऊ शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ विठोबा रखुमाई विठोबा पुंडरी सवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाळ कुमाये गोपाळ कुमार पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ पाहुणे पंढरी राऊ घरा काही येते अभंग प्रसिद्ध आहे अभंगाची भूमिका थोडीशी विस्ताराने मांडली आता फक्त अभंगाची संगती लावून देणं चरणाची एवढंच माझ्या हातात आहे तेवढं थोड्या वेळामध्ये करतो कारण मी पुन्हा सांगतो कीर्तन उशिरा मी 10:15 जरी इथं विणा घेतला असला तरी आज द्वादशी आहे याचा मला विसर पडलेला नाही त्याच्यामुळे फार वेळ तुमचा घेणार नाही माझ्या मर्यादित वेळेमध्ये फक्त संगती लावून देणं हातात आहे या अभंगाबद्दल जो विचार आत्तापर्यंत झालेला आहे संप्रदायामध्ये त्याच्यापेक्षा थोडा बदलून अर्थ सांगायचा आहे थोडा वेगळा अर्थ सांगायचा आहे बरं का पण काय आहे की कावळा घरावर बसला आणि तो ओरडला संकेत असा आहे धर्मशास्त्राचा आणि साहित्यशास्त्राचा काव्यशास्त्राचा संकेत असा आहे की कावळा घरावर बसून ओरडतो याचा अर्थ पाहुणे आपल्या घरी येणार आहेत कावळा नेहमी येणाऱ्या पाहुण्यांचा संकेत देतो असं एक असं साहित्यशास्त्रामध्ये धर्मशास्त्रातही काही मांडलं गेलेलं आहे कावळ्याच्या बद्दल एवढा विचार आपल्याला करता येईल हा कावळा असा संकेत म्हणून तुम्ही बघा की घरावर बसून कावळा ओरडायला लागला की बायका हाकलून देतात बघा त्याला ओरडू देत नाहीत आपल्या घरावर बसून कारण पाहुणे आले तर काय करा म्हणून ते म्हणून हाकलून देतात उठ तिथं उठ करून त्याला दगड बायका बसू देत नाहीत त्याला घरावर कारण तो ओरडला की पाहुणे येतात नको बाबा नको त्याला उडवतात मग आता अभंगाचा विचार जर केला तर एक तसंच सांगितलं जातं की उड रे काऊ पण अभंगाची संगती अशी नाहीये बरं का अभंगातला पहिला शब्द मला जास्त विचारणीय वाटतो पहिलं तोगे काऊ कोकत आहे म्हणून त्याचा विचार आपण थोडासा संगती करता असा करा की आपल्या घरावर कावळा बसून ओरडला मग त्याला हे म्हणलं गेलं की मला बाकीचे पाहुणे सोडून दे पण पाहुणे पंढरीराव येतील हा निरोप दे बाबा असं गोपिका म्हणते असं आतापर्यंत सांगितलं गेलेलं आहे परंतु पहिलं तोगे झालं असं की गोपिका सकाळी सकाळी घरात काम करत असताना
तिच्या कानावर कावळा ओरडला हे पडलं. कावळा ओरडला, काव काव कानावर पडल्यानंतर ती पटकन घराबाहेर आली, बघायला लागली कावळा कुठे आहे. मग तिच्या लक्षात आलं की पैल तोगे रस्त्याच्या पलीकडे आपल्या मैत्रिणीचं जे घर आहे, सखीचं जे घर आहे, त्या घरावर बसून कावळा ओरडतोय. आता ती माझी सखी असल्यामुळे तिच्यात आणि माझ्यात काही समान धर्म आहेत. ती भगवंताची लाडकी, मी भगवंताची लाडकी, आम्ही दोन्ही भगवंताच्या लाडक्या गोपिका आहोत. पण तिच्या घरावर बसून कावळा ओरडतो. पैल तोगे काऊ कोकत आहे. शेजारणीच्या बाजूच्या समोरच्या घरावर बसून कावळा ओरडतो. हे बघितल्यानंतर ही जी गवळण आहे, ही जी गोपिका आहे, तिला आनंद वाटला की आपल्या सखीला परमात्मा येणार आहेत याचा निरोप द्यायला तो कावळा आला, याचा आनंद आहे. पण त्या आनंदाबरोबर अंतःकरणात हे दुःख आहे की ती आणि मी दोघी समान भक्ती करताना तिला मात्र परमात्मा भेटायला येतात आणि माझ्याकडे येणार नाहीत काय. म्हणून रस्त्याच्या पैल बाजूवर घरावर बसून ओरडणाऱ्या कावळ्याला तिथं बसून झालंय, संकेत देऊन झालाय, आता इकडे ये आणि माझ्या घरावर बस आणि ओरडून सांग, पाहुणे पंढरी राहू घरा कै येती. हे पैल तोगे काऊ कोकत आहे. पैल आहे. पैल म्हणजे कधी मी जर ऐल असेल तर ते पैल, मी जर पैल असेल तर हे पैल. लक्षात घ्या, आपण कोणत्या किनाऱ्यावर उभे आहोत त्याच्यावर पैल काय आहे हे अवलंबून असतं. त्यामुळे पैल पलीकडच्या बाजूला असणाऱ्या घरावर. पर दुसरा विचार याच्या बरोबरीनं आपण करा की त्यांनी आपल्या घरावर येऊन ओरडावं, आता त्यांनी तिथून उठून आपल्याकडे यावं असं स्वार्थी प्रयोजन जोपर्यंत काव्यात निर्माण होत नाही तोपर्यंत त्या काव्यामध्ये आमिषाची चर्चा होत नाही. लक्षात घ्या, आमिष कधी दाखवलं जातं. आता आमिष म्हणजे कसं सांग तुम्ही पारायणाला बसा, एक एक ज्ञानेश्वरी सगळ्यांना दिली जाईल. आमिष याला म्हणायचं आमिष. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काही देऊ. आता त्या आमिषाला मी फक्त पारमार्थिक रूपात मांडलंय. हे आमिष जेव्हा प्रपंचात जातं तेव्हा त्याचं नाव बदलून भ्रष्टाचार असं होतं. आमिष म्हणजे काय असतं की तिथल्या ऐवजी माझ्याकडे ये, मी तुला त्याच्यापेक्षा जास्त देईन, असं आमिष कधी दाखवावं लागतं. परमार्थातला विचार सोडून द्या, पण काव्यशास्त्राचा विचार जर केला तर स्वार्थी प्रयोजनामध्ये आमिषाची नोंद होते. आमिष दाखवलं जाऊ शकतं, त्याच्याकरता स्वार्थी प्रयोजन पाहिजे. परार्थी प्रयोजन काव्याला चालत नाही. तिच्या घरावर कावळा बसला, तिथं भगवान येणार आहेत आणि तिची कृतार्थता होणार आहे. हे परार्थी बरं झालं, मला आनंद वाटला, अजून जोरात ओरड बाबा, अजून एकदा ओरड असं म्हटलं असतं तर हे परार्थी प्रयोजन झालं असतं. पण पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. आता तू काय कर, तिथून उड रे उड, तिथून उड, माझ्या घरावर बस. काय करीन मी, तू जर माझ्या घरावर बसणार असलास तर तुझे सोन्यानं मडवीनं पाहू. अजून काय देईन तुला, अजून मी तुला दुधानं भरलेली वाटी देईन, मी तुला दही भाताचं पिंड देईन, मी तुला आंबया ढाळी देईन, हे सगळं तुला मी देते. फक्त तू एक कर, तिथं बसून सांगू नको, माझ्या घरावर येऊन बस. तिथं बसून जर सांगितलं असतं परमात्मा येणार आहेत तर विरहिणीची तीव्रता ही या अभंगातल्या तीव्रतेसारखी राहिली नसती. कारण मला भेटणारच आहेत या पूर्व रागामध्ये आणि या मिलनाच्या सुखामध्ये तो विरह सामावून गेला असता. पण तसं न होता तो पलीकडच्या घरावर बसून ओरडतो आहे. हे बघितल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे झाले आणि ज्ञानोबारायांनी त्या कावळ्याला असं सांगितलं की तू तिथं जरी बसलेला असलास तरी तिथं तुझं बसून झालं. तिला संकेत देऊन झाला. आता परमात्मा माझ्या समोरच्या घरी येणार आहेत तर तिथल्या तिथं माझ्या घरी यायला काही अडचण आहे का. माणसं म्हणतात महाराज तुम्ही आमच्या गल्लीतच येणार आहेत, 2 मिनिटं घरात यायला काही अडचण आहे का तुम्हाला, म्हणतात की नाही. तसं परमात्मा अगदीच समोरच्या घरी येणार असतील तर माझ्या घरी त्यांनी आलं पाहिजे ही माझी आंतरिक तळमळ लक्षात घ्या. आणि ती तळमळ लक्षात घेऊन मग ज्ञानोबाराय त्या कावळ्याला हकलून देत नाही. त्या कावळ्याला म्हणतात तिथून उड रे काऊ, तिथून उड, पण तू माझ्या घरावर बस. माझ्या घरावर बसलास आणि मला परमात्मा येणार हा संकेत दिलास तर मी तुझ्याकरता वाटेल ते करायची माझी तयारी आहे. हे जे चिंतन आहे हा पैल या शब्दाच्या अंगाने लावलं बरं का. म्हणजे कावळा आला, घरावर बसला, पाहुणे येणार आहेत हा संकेत दिला. मग त्या गोपिकेला वाटलं दुसरे तिसरे पाहुणे कशाला, मग पंढरीराव हेच पाहुणे आपल्याला आले पाहिजेत. म्हणून मग ती त्याला सांगते 10 पाहुणे येणार असतील तर इथं थांबू नको, उड रे काऊ, अशी संगती त्याची लावली जाते. पण तशी न लावता पैल या शब्दाच्या अनुषंगानं अशी संगती लावणं मला जास्त प्रशस्त
वाटतं, कारण तिथून आमिष दाखवून आपल्या घरावर बसवावं याच्याकरता कोणतंही तात्विक अथवा तार्किक कारण आपल्याला उपलब्ध होणार नाही. म्हणून ती गोपिका, ते ज्ञानोबाराय त्या कावळ्याला असं सांगतात. आता कावळा काही फार मोठा अधिकारी नाही, कावळ्याच्या ठिकाणी काही गुण आहेत. त्या चाणक्य नीतीमध्ये कुणाकुणाकडून माणसांनी काय काय शिकावं याची एक यादी दिली, आणि त्या यादीमध्ये कावळ्याकडून काय शिकावं याचाही विचार केलाय. कुणाकडून? सिंहादेकम बकादेकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटात वायसा पंच शिक्षेच षटशूनी त्रीणी गर्दवात, असा श्लोक वृद्ध चाणक्याने म्हटलाय. की काय केलं पाहिजे? सिंहाकडून एक गुण घ्या, बगळ्याकडून एक घ्या, सिंहात एकम बकात एकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटात कोंबड्याकडून 4 गुण घ्या, वायसात कावळ्याकडून वायसात पंच शिक्षेच कावळ्याकडून 5 गुण माणसांनी घ्यावेत, कुत्र्याकडून 6 गुण घ्यावेत आणि गाढवाकडून 3 गुण घ्यावेत. याच्या यादीत कुठे माणूस नाही बरं. माणसाकडून काय घ्यावं हे चाणक्यांनीही सांगितलं नाही, अलीकडचे चाणक्यही सांगू शकणार नाही. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे कावळा महत्वाचा आहे. त्याच्याकडे गुड मैथुन धारिष्टे वगैरे वगैरे बरेच त्याचे गुण सांगितले गेले. सोडून द्या, मला सांगायचं नाही. पण त्या 5 गुणामध्ये एकही पारमार्थिक गुण वृद्ध चाणक्याने सांगितलेला नाही. त्यामुळे कावळा काही फार मोठा नाही, कावळा काही फार आपल्याला पारमार्थिक मदत करतो असंही काही नाही. म्हणून इथं सुद्धा चर्चा करताना सुद्धा 2 विषयात आपल्याला आमिषाची चर्चा करावी लागते. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ पाहुणे पंढरी रावो घरा काही येती, याच्यामध्ये आपल्याला विभाग करावे लागतात. म्हणजे सोन्याने पावलं तुझी मढवीन, पण ती कशा करता? मला देव कधी घरी येईल हे सांगण्याकरता नाही. हे जे आमिष आहे ते फक्त तिथून उडण्याकरता. हे आमिष मला परमात्मा कधी भेटतील हे विचारण्याकरता नाहीये. हे फक्त तिथून उठ त्याच्याकरता तुला वेगळे देते. माझं काम करण्याकरता तर देतोच, पण त्याचं करू नये ह्याच्याकरताही मी देतो तुम्हाला. सरकारी ऑफिसर असंच चालतं की नाही? म्हणजे काय झालं? तिथून फक्त उडून माझ्याकडे ये याच्याकरता सोन्याने मडवीन पाहू, आणि माझ्याकडे येऊन पाहुणे पंढरी राहू घरा काही येते हे सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी पुढे 3 आमिष कावळ्यासमोर ठेवलेली आहेत. आता त्याचा फार विस्तार करायचं कारण नाही, सरळ संगती लावतो. पहिला आमिष दाखवताना ज्ञानोबाराय त्या कावळ्याला असं सांगतात, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. दही भाताची उंडी तुझ्या तोंडाला लावे. का? कारण कावळा जरी काही संकेत देणारा असला तरी कावळ्याला एका दिवशी फार मान मिळतो. दशक्रियेला 10व्याला मान मिळतो. जर तो कावळा आला नाही तर दर्भाचा करून कावळाच करावा लागतो. दर्भाची चिमणी करून शिवता येत नाही, त्याला दर्भाचा कावळाच करावा लागतो. म्हणजे काय झालं? कावळ्याला मान आहे. पहिल्यांदा कावळ्या अशा स्वभावाचा आहे, पिंडावर जगणारा आहे हे ओळखून ज्ञानोबा पहिल्यांदा त्याला दही भाताची उंडी हे आमिष दाखवतात. आता दही भाताची उंडी असं आमिष दाखवलं. दही भाताची उंडी म्हणजे पिंड आहे, ते पिंडाचं आमिष दाखवलं तर ज्ञानोबारायांना नंतर असं वाटलं की आपल्याला त्याच्याकडून संकेत हवाय, तो पावित्र्याचा संकेत पाहिजे. आम्हाला परमात्मा घरी कधी येतील हा संकेत आम्हाला पाहिजे, हे त्याला विचारायचंय. मग आमच्या अंतःकरणातल्या विचारणेचा विषय जर पावित्र्याचा असेल तर त्या विषयाला अनुसरून अपवित्र असं काही आमिष देता येत नाही. याच्याकरता म्हणून आपण पिंड बाजूला ठेवा, दही भाताची उंडी बाजूला ठेव, कारण तुला त्याच्यात अपवित्रता वाटते ना. तुम्ही मला अपवित्र द्यायचं, मी मात्र तुम्हाला पवित्र सांगायचं, असं होत नाही असं तुला वाटेल ना. मग ही दही भाताची उंडी बाजूला ठेवा, मी तुला पवित्र देते. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, ते पवित्र आहे. हे अपावित्र्याचं निराकरण करून ज्ञानोबाराय पवित्र अशा आमिषाकडे येऊन त्याला सांगतात, दुधे भरली वाटी, दुधे भरली वाटी, दुधे भरुनी वाटी असे दोन्ही पाठ आहेत. दूध वाटीमध्ये दूध भरून मी तुझ्या समोर ठेवते बाबा, पण मला परमात्मा कधी येईल एवढं मला आवर्जून सांग. हे ज्ञानेश्वर महाराजांचं अतिशय तळमळीनं विचारणं आहे. आता दूध दिलं, पिंड काढून घेतला मी, दही भाताची उंडी नको ना तुला, चल मी तुला दूध देते. आता दूध आहे म्हणल्यानंतर मग त्यांना असं ज्ञानोबारायांना असं वाटलं की दूध जरी पवित्र असलं तरी हा तिथून उडून आपल्याकडे येत नाही ना, आपल्याकडे येत नाही ना, म्हणजे दुधाची त्याला अपेक्षा नाही, दूध सुद्धा त्याला कमी पडतं असं दिसतंय. पवित्र आहे ही गोष्ट खरी आहे, पण पावित्र्याच्या संकल्पना आणि पावित्र्याचं पालन हे पवित्र अंतःकरणानेच होऊ शकतं. ते अपवित्र अंतःकरणाने पावित्र्याच्या संकल्पना समजत नाहीत. मग याच्याकरता आपण जरी पवित्र दूध ठेवलेलं असलं तरी तो कावळा आहे ना,
तो दुधावर जगत नाही, दूध त्याला नकोय, कारण तो पक्षी योनीमध्ये जन्माला आलाय. दूध सस्तन प्राण्याला आमिष दाखवलं दुधाचं तर ते मान्य होऊ शकतं, कारण दुधाची चव त्यांनी, मातेच्या दुधाची चव त्यांनी चाखलेली असते, दुधाची चव चाखलेली असते. त्यामुळे दूध घ्या म्हणलं तर मनुष्य नको म्हणत नाही, कारण ते गोड आहे, पवित्र आहे, याच्या पूर्वी प्राशन केलेलं आहे. कावळ्याने कधी दूध पिलं होतं? कावळा दूध पितो? पित नाही. कारण का? अंडज प्रकृती आहे ना, पक्षी अंड्यातून बाहेर पडतात ना. त्या ज्या कावळीनं घरट्यामध्ये अंड ठेवलेलं असतं त्या कावळीला दूध असतं का? नाही, काही दूध नसतं. चाऱ्यावरच ती त्याला वाढवते, काहीतरी घेऊन येते बाहेर जाऊन त्याच्या तोंडात घालते, त्याला वाढवते. म्हणजे दूध जरी आपण आमिष रूपात ठेवलेलं असलं तरी आमिष त्याचं माणसाकडून किंवा व्यक्तीकडून स्वीकारलं जातं ज्या आमिषाचा याचा पूर्वी अनुभव आलेला आहे. अननुभूत पदार्थाचं आमिष दाखवलं जात नसतं, हे लक्षात घ्या. अननुभूत पदार्थाचं आमिष नाही. आमिष कशाचं दाखवलं जातं? आई मुलाला म्हणते तू अभ्यास कर, अजून 1 तास अभ्यास कर, मी तुला 4 लाडू देईन. हे 4 लाडूचं आमिष मुलाला का? कारण मुलांनी ह्याच्या पूर्वी लाडू खाल्लेला आहे म्हणून. बरोबर आहे की नाही? त्यांनी जर आतापर्यंत लाडूच खाल्लेला नसता तर मी तुला लाडू देईन, हे आमिष कसं ठरलं असतं? याला आमिष म्हणता येणार नाही. म्हणजे आमिष त्याचं असतं ज्याचा पूर्वी अनुभव आलेला आहे. ज्याचा अनुभव नाही ते आपल्याला आमिष म्हणून दाखवता येत नाही. मग कावळीला जर दूध नसेल तर दूध त्याला देऊन त्याची चवच जर त्याला माहित नाही, ज्याची चव कळते ते पुन्हा भोगावं वाटतं, हे मान्य आहे. मुलाला लाडू चॉकलेट म्हणलं की मूल अभ्यास करतं. तेच बापाला म्हणून बघ म्हणाव तिला, घरातलं थोडं काम करावं, दळणाचा डबा तेवढा टाकून द्या, 4 चॉकलेट देते. बापाला म्हणलं तर चालतं काय? बाप ऐकत नसतो असं, कारण चॉकलेट जरी असलं तरी त्याला त्याच्यात स्वारस्य नाही ना, त्याला स्वारस्य नाही. एखादा अगदी पाळण्यातलं मूल आहे, त्याला चॉकलेट दिलं तर चालेल का? चालत नाही. चॉकलेट कुणाला द्यायचं? खडीसाखर कुणाला द्यायची? ज्यांनी पूर्वी खाल्लेली आहे, ज्याला त्याचा रस ज्यांनी चाखलेला आहे, त्याच्यामध्ये त्याला आवड वाटलेली आहे, त्याचं आमिष दाखवता येतं. मग दुधाने भरलेली वाटी जर कावळ्यासमोर ठेवली तर कावळ्याने आतापर्यंत कधी दूध प्राशनच केलं नाही, तर कावळा दूध का बरं घेईल? हे आमिष वाया गेलं. मग ज्ञानोबरायांनी विचार केला, दही भाताची उंडी नको, दुधाची वाटी नको, कारण हा पक्षी आहे. मग पक्ष्याला काय हवं असतं तेच द्यायला दिलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आंबया ढाळी फळे चुंबी रसाळी. मी तुला आंब्याचं रसाळ असं फळ देते बाबा, रसाळ फळ देते, ते घे, कारण तू पक्षी आहेस. तुला दही भात, तुला दूध याची काही किंमत नाही, माहिती आहे आम्हाला. मग तुला किंमत कशाची आहे? पक्षी असल्यामुळे तू झाडावर राहतोस, तिथे लागलेली फळं, तिथे लागलेली डहाळे हे तुला आनंद देतात. तर आंबया ढाळी फळे चुंबी रसाळी असं रसाळ फळ मी तुला देते. आता तरी तिथून उडवड रे काऊ, माझ्या घरावर बस, तुझे सोन्याने मडवीन पाहू, आणि मला सांग पाहुणे पंढरी राहू, घरा काही येते मला सांग बाबा. असं हे म्हणल्यावरही कावळा जागचा उठला नाही. कारण का? ज्ञानोबरांच्या लक्षात आलं की आपण जरी त्याला आंब्याचं आमिष दाखवलेलं असलं तरी आपलीच ज्ञानेश्वरी आपल्याला असं सांगते, पै द्राक्ष रसा आम्र रसा तोंड आहे का नाही, वायसाचं सडे तोंड वायसा. ज्ञानोबराय म्हणतात ना, का दिवसा फुटती दिवसा डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. हे पुढचं सोडून द्या आता. डुळाचे म्हणजे डुडुळ म्हणजे घुबड, ते रात्री जाऊ द्या, ते त्याला दिवसा दिसत नाही, रात्री तो विषयच नाही. ज्ञानोबरायांनी जर घुबडाला विचारलं असतं तर हे प्रमाण आपल्याला पुढचं जमलं असतं. पण ज्ञानोबराय कुठल्याही घुबडाला विचारत नाहीत. ज्ञानोबराय घुबडाला म्हणजे काय? मी पक्षाबद्दल बोलतोय, घुबड या पक्षाबद्दल बोललो मी. ज्ञानोबराय कोणत्याही घुबडाला विचारत नाही, ते कावळा परवडला असं त्यांना वाटतं, असं त्यांना वाटतं. म्हणून ते पुढचं जाऊ द्या, डोळे फुटती दिवसा डुडळाचे हे सोडून द्या. पण पै द्राक्ष रसा आम्र रसा सडे तोंड वायसा. ज्या वेळेला आंबा खाण्याची वेळ आलेली असते, उन्हाळ्यात आंबे आले, झाडाला लागले, आता ती खाण्याची वेळ आली, त्याच्या ढाळ्या कोवळ्या ढाळ्या खाण्याची वेळ आली, पाडाचा आंबा खायची वेळ आली, तो उन्हाळ्यात असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये कावळ्याचं तोंड सडत असतं, कावळ्याला काही खाता येत नाही. म्हणजे द्राक्ष रसा आम्र सडे तोंड वायसा.
मग ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं आता याला कोणतंही आमिष देऊन चालत नाही, कारण आंब्या खा म्हटलं तर माझं तोंड सडलंय, मला हे कशाला पाहिजे असं तो म्हणू शकतो. दूध घे म्हणलं तर तो म्हणतो मी कधी प्यायलोच नाही, आता मला कशाला पाहिजे. दही भाताची उंडी घे म्हणलं तर तो म्हणतो अपवित्र वस्तू घेऊन पवित्राचा संकेत मी कसा देऊ शकतो. मग याच्याकरता शेवटी ज्ञानोबरायांनी विचार केला आता तुला कोणतंच आमिष दाखवत नाही, पण भगवत प्राप्तीची माझ्या अंतःकरणातली तळमळ जी माझ्या शरीरावर खुणांच्या रूपानं प्रकट होते ते तरी बघ आणि कीव येऊ दे. अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेव म्हणे जाणी जे खूण, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खूण, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुण, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुण, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुणे. भेटली पंढरी राणी शकून गे सांगे, भेटती पंढरी राणी शकून गे सांगे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. भेटवी पंढरी राणी शकून सांगे, भेटती पंढरी राणी शकून गे सांगे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू, उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. शेवटी ज्ञानोबरायांनी हे सांगितलं ज्ञानदेव म्हणे जाणी जे ये खुणे, या खुणा आता तू ओळख बाबा. काय खुणा? माझ्या शरीरावर भगवत वियोगाने ज्या खुणा दिसतात त्याच्यामध्ये जवळजवळ मृत्यूदशा मला प्राप्त झाली. त्या खुणा परत तिथल्या घ्यायच्या. भूतविरहातल्या त्या 10 खुणा चिंतात्र जागरोद्वेगौ तानवम मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादः मोह मृत्यू, मला जणू मृत्यू आलाय अशी परिस्थिती माझी निर्माण झाली. आता तरी मला माझी कीव तुला येऊ दे. मी आमिष दाखवत नाही, पण समोरचा मनुष्य मरायला लागलाय म्हणल्यानंतर तरी तुला कीव आली पाहिजे. पक्षी अतीत आहेस तू, तुला थोडी तरी कीव आली पाहिजे. याच्याकरता म्हणून जाणी जे ये खुणे, माझ्या शरीरावरच्या खुणा बघ आणि मला एवढं सांग. भेटवी पंढरी राणे शकून सांगे, आणि माझ्या घरावर बसून पंढरी राणा मला कधी भेटेल याची खूण मला सांग. तू जर आज सांगणार नाहीस तर मी जगेन की नाही मला सांगता येत नाही. कारण ते कितीतरी अशा अभंग ज्ञानोबरायांनी परमात्म्याला आपला प्राणच म्हटले की जीवीची या जीवा प्रेम भावाची वा भावा तुझं वाचोनी केशवा आणून आवडे, जीवे अनुसरलिये अजूनी का नये, वेगी आणावा तो सये प्राण माझा, माझा प्राण आहे. आणि हा प्राण असा शरीराच्या बाहेर इतके दिवस ठेवून मी जगू शकत नाही बाबा. आत्ता उठ, उड उड रे काऊ, उठ तिथून उठ, माझ्या घरावर बस आणि मला सांग की पंढरी राणे माझ्या घरी कधी येतील. असं ज्ञानोबराय त्या कावळ्याला विचारतात. ही एक विरहिणी आहे. तीव्र विरहाची भावना किंवा विरहाची तीव्र भावना दोन्ही अर्थ घ्या. तीव्र विरह घ्या आणि जो तीव्र विरह आहे त्याची तीव्र भावना ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये दाटून आलेली आहे. भगवत प्राप्ती करता जीवना वेगळी मासोळी सारखे ज्ञानोबराय तळमळतात. कारण मिलनामध्ये या भगवत प्राप्तीचा आनंद काय असतो याची त्यांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे पुन्हा तो परमात्मा भेटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा अशी ज्ञानोबरायांची अपेक्षा आहे. याच्याकरता म्हणून ज्ञानोबराय त्या कावळ्याला प्रार्थना करतात की प्रार्थना म्हणजे ही विनवणी आहे, ही विचारणा आहे. या दोन्ही अर्थाने आपण चिंतन करून बघा. अशी विचारणा कावळ्यालाच का केली याचा विचारही मी आपल्याला बोलून दाखवला. कारण पुन्हा एकदा सांगतो की आपल्या आलंबनाची जी अनन्यता असते ती अनन्यता
आलंबनाखेरीज अन्य कुणाचाही विचार करू देत नसते, हे लक्षात ठेवा. आपल्याला ज्याचं चिंतन एकदा डोक्यात बसलं, यत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव शृणोती तदेव भाषेती तदेव चिंतयती, हे नारद महर्षींनी जे भक्तिसूत्रामध्ये आपल्याला सांगितलं ना, ते त्याच्याबद्दलच ऐकावं, त्याच्याबद्दलच बोलावं, त्याचंच चिंतन करावं, दुसरं काही नाही. हारपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून काय करावं? वानावे, ऐकावे, ते सदा का तेची सदा, तेच सदा ऐकलं पाहिजे, तेच सदा वर्णिलं पाहिजे. ही ज्ञानोबारायांची सुद्धा अपेक्षा ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायातून आपल्याला दिसून येते. एकंदर हा विरहिणीचा अभंग आहे. या अभंगामधून ज्ञानोबाराय भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी याच्याकरता कावळ्याला विचारतात. कावळा अधिकारी नाही, पण ज्ञानोबारायांची तळमळच याच्यातून प्रकट होते. एवढंच आपल्याला सिद्ध करायचंय. या विरहिणीचा विचार करून आपल्यालाही हा विरह व्हावा, कावळ्याशी बोलता यावं, याच्याकरता आधी पूर्वराग निर्माण झाला पाहिजे, मग मिलन झालं पाहिजे, तरच असा विरह निर्माण होतो. असा विरह तुमच्या आमच्या अंतःकरणात आज ना उद्या बहुनाम जन्मना मानते कधी का असे ना, पण भगवंताच्या चरणाचा हा विरह निर्माण झाला पाहिजे. देव आपल्याला अजून भेटले नाहीत. आपण साधं बोलू, छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत विशाळ गडावर पोचत नाहीत आणि तिथल्या तोफेचा आवाज ऐकू येत नाही, तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे सारखा योद्धा प्राण सोडत नाही. तेच उदाहरण, तोच आदर्श जवळ ठेवून ज्ञानेश्वरी गाथ्याच्या माध्यमातून जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत मरण्याचं धाडस तरी कसं करता महाराज? का करता सांगा ना? मरायचं नाही, मरायचं नाही. जो आपला आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. मला गंमत वाटते महाराज, मी आश्चर्यानं बोलतो, कधी खेदानं बोलतो, कधी आश्चर्यानं बोलतो. हातात ज्ञानेश्वरी असताना सुद्धा माणसाचं जीवन दुःखी कसं असू शकतं? हातामध्ये गाथा असताना माणसाच्या चेहऱ्यावरचे 12 का वाजू शकतात? सांगा ना, शक्य आहे का? हातात ज्ञानेश्वरी आहे आणि माणूस दुःखी आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. स्त्री वांझ आहे पण तिला एक मुलगा आहे. जमलं का? जमलं? हे विरोधाभासी झालं ना. हा विरोधाभास झाला की नाही? विरोधाभास झाला. मग असं चालत नाही. तसं हातात ज्ञानेश्वरी आहे आणि जीवनात दुःख आहे, असं चालेल का? असं चालेल? अरे, आपल्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही विषयाच्या संबंधानं जे दुःख निर्माण होतं, त्या दुःखावरचा उतारा ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय अन्य कुठं मिळणार आहे आपल्याला? कुठं मिळणार? कोण सांगणार एवढ्या तळमळीनं? कोण एवढ्या प्रेमानं पोटाजवळ घेऊन तुकोबारायांसारखं सांगणार आपल्याला? सांगा ना. कोण आमच्या करता गोरोबा काका चोखोबाराय का आमच्या करता अवताराला येतात? काही कारण म्हणूनच येतात ना, काही हेतू म्हणूनच येतात ना. म्हणून त्याची प्राप्ती व्हावी एवढा आपण माणूस म्हणून जन्माला आलो. कमीत कमी या जन्मात एवढी तरी एक तीव्र भावना असावी की देव भेटल्याशिवाय मला मरण येऊ नये, ज्ञानेश्वरी पाठ झाल्याशिवाय मला मरण येऊ नये, मला गाथा पाठ झाल्याशिवाय मरण येऊ नये. एवढी तरी एक सामान्य भावना अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. या भावनेने पुढचा जन्म वारकऱ्याच्या घरात मिळेल. पुढचा जन्म वारकऱ्याच्या घरात मिळाला की पुन्हा वारी करायला मिळेल. पुन्हा वारी करायला मिळाली की पुन्हा भगवंताच्या दर्शनाची आस लागेल. आणि परमात्मा भेटला नाही याच्यासाठी तो विरह पुन्हा अधिक जास्त तीव्र होईल. याच्याकरता बहुनाम जन्मनाम गेले तरी चालतात, पण त्याचा प्रारंभ आत्ता करायला पाहिजे. ही गोष्ट नक्की आहे. आत्ता जर आपण ज्ञानेश्वरी गाथा हातात घेतली तरच बहुनाम जन्मनाम म्हणते कधीतरी ज्ञानोबारायांना परमात्म दर्शन झालं, तसं आपल्यालाही होऊ शकतं. हे लक्षात घ्या. तुकोबारायांना जसं भगवंताचं दर्शन झालं तसं आपल्यालाही होऊ शकतं. पण आत्ता सुरू केलं तर बघू. आता तुम्ही म्हणलाय सप्ताह झाल्यावर बघू. नाही 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 नाही, काला झाल्यावर नाही. आत्ता म्हणजे आत्ता, आत्ता आत्ता इथं. इथं म्हणजे इथं असं सांगायचंय मला. इथं सुरुवात झाली पाहिजे त्या भावनेची की मला परमात्मा भेटला पाहिजे, माझ्यावर ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा झाली पाहिजे, याची तीव्र तळमळ आत्ता मनात आली पाहिजे. मी आमच्या त्या क्लिनिकल सायकोलॉजीतलं एक उदाहरण सांगत असतो अनेक वेळा. ते इंडस्ट्रियल आणि क्लिनिकल असे 2 सायकोलॉजीचे विभाग आहेत. तर म्हणजे मानसशास्त्राचे. त्याच्यात एक क्लिनिकल सायकोलॉजी म्हणून प्रकार आहे. त्याच्यामध्ये एक सायकॅट्रिस्ट आम्हाला शिकवायला आले होते विद्यापीठामध्ये. तर त्याने हा प्रयोग केला. त्याने आम्हाला असा एक कोड घातला, एक प्रश्न घातला की पोतभर बटाटे सोलायचे. किती? एक पोतं बटाटा सोलायचा. लवकरात लवकर ते बटाटे सोलून व्हावेत याच्याकरता काय करू शकता? याचा उपाय काय? लवकरात लवकर पोतभर. आता द्वादशीचं जेवण आहे, बटाटाच आहे का? माहित नाही, तुम्हालाही माहित. पण जे काही असेल ते पोतभर बटाटे आले आणि ते लवकरात लवकर सोलायचे असतील तर काय उपाय करता येईल? काय करा? काही नाही. त्याने आम्ही पुष्कळ उत्तरं दिली. चौघाच्या ऐवजी 8 जण बसवा,
ते साल न काढता शिजवायला टाका. काय अनेक उत्तर आम्ही दिले. त्यांनी सांगितलं याच्यापैकी कोणतंही उत्तर खरं नाही. एक पोतं बटाटा एका माणसाला जर लवकरात लवकर सोलून पूर्ण करायचे असतील तर त्याला एकच उपाय आहे, पहिला बटाटा आत्ता सोलायला घ्या. दुसरा उपाय नाही त्याला. एक पोतं बटाटा एका माणसाला लवकरात लवकर सोलून द्यायचा असेल तर पहिला बटाटा जेवढ्या लवकर हातात घाल तेवढ्या लवकर शेवटचा बटाटा संभवता येईल. तसं लवकरात लवकर आपल्याला ज्ञानोबारायांची कृपा तुकोबारायांची कृपा हवी असेल तर पहिल्यांदा आत्ता ज्ञानेश्वरी गाथ्याला हात लावा, आत्ता सुरू करा, तरच ते होऊ शकतं, नाहीतर होणार नाही. पण आपल्या भावना जर तीव्र असतील तर ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेनं आपली तीही इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना परमात्म्याच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी करू. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.